गुड इवनिंग ऑल ऑफ यू। हम शाम की प्रेयर लेंगे। आज से ना पानी लेके बैठेंगे हम थोड़ा, एक ग्लास। जब हम मेडिटेशन करते हैं तो वो पानी में सब हमने जो भी अफर्मेशन दिए तो उसमें उतर आते हैं, और वही पानी हम पिएंगे तो हमारे सारे सपने जल्दी जल्दी पूरे होंगे। इसलिए थोड़ा पानी, एक ग्लास पानी लेके बैठ जाइए। प्रार्थना घेऊया। पाठीच्या कणात ताट करूया. डोळे अलगद बंद करू. एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळूहळू सोडूया. सोडताना असं फील करायचं की आपलं शरीर शिथिल होत आहे, शांत होत आहे. आणखी एक दीर्घ श्वास घेऊया. हळूहळू सोडताना आपलं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. एक आणखी दीर्घ श्वास घेऊया. आता आपलं मन, शरीर शांत झालेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेताना असं अनुभव करा की ब्रह्मांडातून आपण निळ्या कलरचा एनर्जी घेतो आहे, आणि सोडताना आपली निगेटिव्हिटी काळ्या धुव्याच्या रूपाने बाहेर निघत आहे आणि वर क्षितिजात विलीन होत आहे. आणखी एक श्वास घेऊया. सोडूया. आता आपलं पूर्ण मन शांत झालेलं आहे. हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये आपल्या इष्ट देवतेला स्मरण करून आजचा दिवस आपला किती सुंदर गेला त्याच्याविषयी परमेश्वराची आपण कृतज्ञता मानूया. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा, आजचा इतका सुंदर दिवस दिल्याबद्दल. थँक यू, थँक यू. आनंदाने, प्रेमाने भरलेला, सन्मानाने, समृद्धीने भरलेला, आर्थिक स्थैर्याने भरलेला माझा आजचा दिवस दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवसाचा उपहार दिल्यामुळे थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. थँक यू. थँक यू माझ्या स्वस्थ शरीरासाठी. त्याच्यामुळे बघा मी बसू शकते, बोलू शकते, चालू शकते, लिहू शकते, खाऊ शकते, समजू शकते. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा, हे स्वस्थ शरीरचा उपहार देण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू माझ्या माता-पितांच्या. तू त्यांच्यामध्ये राहून माझं पालन पोषण करून घेतलंस. मला शिक्षण दिलंस. मला योग्य व्यक्ती घडवण्यास मदत केलीस. मला आर्थिक स्थैर्य दिलंस. थँक यू, थँक यू, थँक यू परमेश्वरा. थँक यू माझ्या माता-पिताच्या रूपात तुम्हाला योग्य व्यक्ती घडवण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू माझे नातेवाईक संबंधांसाठी, माझ्या जीवनसाथीसाठी, जे मला सन्मान देतात, प्रेम करतात, माझ्या मुलांसाठी, माझे नातेसंबंधांसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू. इतका सुंदर परिवार देण्यासाठी थँक यू परमेश्वरा. तुझे खूप खूप आभार. थँक यू. थँक यू माझ्या गुरुजनांसाठी, ज्यांनी माझ्या
ज्ञानाचा प्रकाश देऊन माझं जीवन सार्थक केलं. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू अनंतस माझे गुरुजनांसाठी. त्यांनी निस्वार्थ भावाने माझं जीवन घडवलं. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू माझ्या घरासाठी, ज्याच्यात मी आनंदाने, प्रेमाने, सुखाने राहते. त्यात माझे परिवार राहतात. थँक यू, थँक यू, थँक यू समृद्धीने भरलेलं माझं घर देण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू पाचही एलिमेंट्ससाठी. थँक यू पृथ्वी तत्वाचा, जे मला सुंदर सुंदर कपडे देते, स्वादिष्ट भोजन देते, शिक्षण देते, घर देते. थँक यू. नवीन नवीन जागा मला बघायला मिळतात. थँक यू ती मला धनधान्य देते. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू पृथ्वी तत्वासाठी. थँक यू जलपिताच्या, जीवन संजीवनी आहे. सगळ्या प्राणी मात्रांना, झाडांना, सर्वांना जीवन देते. थँक यू. त्याच्यामुळे माझे कार्य सहजतेने होता. मी जेवण शिजवते, झाडांना पाणी देऊ शकते. थँक यू. घराची साफसफाई करू शकते. थँक यू जलदेवता. थँक यू, थँक यू, थँक यू वायू देवतेला, जे मला प्राणवायू देतात. सर्व जीव प्राणीला ऑक्सिजन देतात आणि प्रत्येक एक श्वास मला जिवंत असल्याचा अनुभव घडवतात. थँक यू, थँक यू प्रत्येक एक श्वासामध्ये प्राणवायू देण्यासाठी. थँक यू, थँक यू, थँक यू वायुदेवता. थँक यू आकाश सूर्यदेवतेचा, जे मला ऊर्जावान बनवतात. या ब्रह्मांडाला प्रकाशित करतात, स्थैर्य देतात, स्थिरता देतात, विटॅमिन डी देतात, माझे जेवण पचवतात, जेवण शिजवतात. देण्यासाठी सूर्यदेवता तुझे कोटी 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 प्रणाम. तुला कोटी कोटी प्रणाम. थँक यू आकाश देवतेला, जे मला भरपूरता असल्याचा अनुभव घडवतात. थँक यू. सगळीकडे मला भरपूरता दिसते. थँक यू, थँक यू आकाश देवतेला. थँक यू, थँक यू ह्या क्षणाला, थँक यू ह्या मीटिंगसाठी, थँक यू वायफायसाठी, थँक यू नायडू सरांना, थँक यू सोनाली मॅमचा, थँक यू श्रद्धा मॅमचा, थँक यू आयुष सरांसाठी, थँक यू, थँक यू इलेक्ट्रिसिटीच्या, वायफायच्या, मोबाईल लॅपटॉपसाठी, थँक यू ह्या क्षणासाठी, थँक यू ह्या जागेसाठी, थँक यू तुम्हा आम्हा सर्वांच्या एनर्जीसाठी. थँक यू, थँक यू, थँक यू इतका सुंदर वेळ दिल्याबद्दल. थँक यू, थँक यू. हात डोळ्याला लावा आणि डोळे उघडताना हाताच्या कडे बघूया आणि स्वतःला म्हणूया, मी भाग्यशाली आहे, मी मस्त आहे, मी स्वस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक यू. पाणी पिऊन घेऊया. जे आपलं पाणी आता प्रेयर केली ते चार्ज झालेलं आहे. असाइनमेंट लिहून घेऊया. काल आपण घेतलं होतं आपले स्वप्न. स्वप्नपूर्तीसाठी आपल्याला काय काय हवं, तुम्हाला काय काय हवं ते सगळं आज आपण परत त्याच्यावरच लिहून घेऊया डिटेलमध्ये. कोणाला अतिशय आवश्यक आहे किंवा अतिशय वाटते की नाही हे लवकरच झालं पाहिजे, तो त्याच्याविषयी डिटेलमध्ये लिहून काढा.
जसं सर्वांना वाटतं की माझं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, इतकं इतकं वजन पाहिजे, किंवा मी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलो पाहिजे, किंवा योगा केला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, किंवा वॉकला गेलं पाहिजे. हे स्वास्थ्यासाठी लिहू शकता. मुलांसाठी लिहू शकता. मुलं आज्ञाकारी असावे, त्यांनी योग्य वेळेवर उठावं, अभ्यास करावा. कोणाला नोकरी पाहिजे असेल, किंवा प्रमोशन पाहिजे असेल, किंवा बाहेरगावी दुसऱ्या गावी पाहिजे असेल, त्याच्याविषयी स्वप्न लिहू शकता. कोणाला प्रमोशन पाहिजे असेल, त्याच्याविषयी लिहू शकता, की मला या महिन्यापर्यंत मला प्रमोशन हवंय, पेमेंट वाढवून घ्यायचा, इन्क्रीमेंट वाढवून घ्यायचा असेल तर. कोणाला कुठे फिरायला जायचं असेल तर ते पण लिहा. कुठे जायचं आहे, किती दिवसासाठी जायचं आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे. कोणाला काही शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्याविषयी लिहू शकता. हे नंतर आपण डिटेलमध्ये 13व्या दिवशी कंप्लीट करूया. आता फक्त जस्ट लिहून ठेवा. जेव्हा आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं राहील, आता तर तुम्हाला वाटते तेवढे तेवढे तुमचे ड्रीम्स लिहून ठेवायचे आहे फक्त. आणि 13व्या दिवशी जेव्हा आपण डिटेलमध्ये आजचा अभ्यास करूया, तेव्हा लिहून घेऊया. कुणाला स्वप्नातील घर हवं असेल, कुणाला आपला जीवनसाथी निवडायचा असेल, की नाही यावर्षी मला लग्नच करायचे आहे, त्याच्याविषयी लिहून काढूया. आज नवीन चॅप्टर होईल, तर उद्यापासून आपण डिटेलमध्ये घेऊया. कोणाला काही बनायचं असेल, त्याच्याविषयी पण तुम्ही लिहू शकता आहे. सिक्रेट मूवी बघितली का सर्वांनी? आता शेअरिंग घेऊया. कोणाला काही बोलायचं असेल, आता हे 5 दिवस आपले क्लास झालेत, कोणाला काही अनुभव आला असेल तर नक्की हँड रेज करा. दत्ता, तर मी तुम्हाला अनम्यूट करेल. खूप छान. हँड रेज करा, तर मी तुम्हाला अनम्यूट करेल, तर तुम्ही तुमचे शेअरिंग करू शकता. नाही, मला दिसलं नाही अजून. दत्तानी लिहिलं होतं की हो अनुभव आलेत.
दत्त आहे कोणी केलं होतं. त्याच्याविषयी सांगा दत्त. दत्त तुम्ही सिक्रेट मूवी बघितली, काय होतं त्यात, काय सांगण्यात आलं सिक्रेट मूवी मध्ये? सिक्रेट मूवी सर्वांनी बघितली? हा, एक मिनिट. श्रीकृष्णजी बोलू शकता तुम्ही. मी तुम्हाला अनम्यूट केलाय. तुम्ही तुमच्या तर्फे अनम्यूट करा तिकडून. सर्वांनी व्हिडिओ सुरू ठेवायचा, तर आपली एनर्जी एकमेकांना एक्सचेंज होईल. हँड रेज केला तर समजेल ना. मला नाही दिसत आहे, तुम्ही परत हँड रेज करा. कुठे आहे तुमचं हँड रेज केलेलं? ओके. हा, बोला सर. हा, आता झालं मॅडम अनम्यूट. हो, बोला. नमस्कार कसं? मॅडम. नमस्कार नमस्कार, कशी वाटली मूवी? मूवी मी आज अर्धीच बघितली मॅडम, पूर्ण बघितली नाही मी. जेवढी बघितली कशी वाटली? बाकीच्या पिक्चर खूप पेक्षा वेगळी वाटली? नाही, बरीचशी आपल्यासाठी माहिती मिळाली मॅडम, आपल्या बस. स्वतःसाठी. हो, आणि त्यातले जे लोकांना आलेले अनुभव आहे त्यामधून बरंच काही शिकायला मिळालं मॅडम. बिलकुल बिलकुल. आपल्या जीवनाशीच निगडीत आहे. रोजच्या जीवनात आपण कसं सहजतेने बिलकुल जागृततेने आपलं जीवन, आपले विचार कसे मांडायचे, कसे ठेवले पाहिजे. आप कोणाला बोललंच पाहिजे असं गरजेचं नाही. बोलल्यापेक्षा आपल्या डोक्यात काय विचार येतात, पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात, हे चेक करायचं आपण स्वतः. हे पूर्ण आतापर्यंत जेवढे काही धार्मिक ग्रंथ पुस्तकं होऊन गेलेत, जेवढे काही भगवान ह्या पृथ्वीवर येऊन गेलेत, त्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण सार आहे असं समजा हे पुस्तक. तर आपण, बरोबर आहे मॅडम. देवाने आपल्याला आनंदासाठी इथे पाठवलं, तर आपल्याला तसं आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. एकदम प्रत्येक क्षणात आपण कसं आनंदी राहू. मी आनंदी राहील तर माझ्या घरातले लोक आनंदी राहतील, ह्या विचाराने आपण राहिलं पाहिजे. आपण काय करतो की आपण म्हणतो समोरच्या व्यक्ती जर हा बदलला तर बस माझं जीवन तर चांगलं होऊन जाईल. पण नाही, मी बदलील की माझ्या घरचे लोक आपोआप चांगले होतील. मी माझ्या दृष्टिकोन बदलवायचा आहे. हो मॅडम, बरोबर आहे तुमचं. आणि युनिव्हर्सनं सगळ्यांसाठी सारखंच दिलेलं आहे. सारखंच आहे, फक्त बरोबर. ते कोणी कसं घ्यायचं आणि काय घ्यायचं याचंच ज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातून आणि त्या मूवीच्या माध्यमातून शिकायला मिळून राहिलं. आणि हे तर आम्हीच याचे धन्यवाद मानतो की आम्हाला आता मराठी सुद्धा मार्गदर्शक मिळाले आणि तुम्ही त्यांना सहकार्य करतात. हे आमच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन घडून आणल मॅडम. हो हो, मॅमचे खूप खूप धन्यवाद करूया. उत्साह मूर्ती आहे आपल्या त्या, त्यांचं स्वागत करूया टाळ्यांनी. गुड इव्हनिंग धन्यवाद. मॅम. येस. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग. सगळ्यांना. शुभ सायंकाळ. सगळ्यांनी टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आपण एनर्जी एक्सचेंज करतो आहोत, एकमेकांना आपली एनर्जी ऊर्जा देतो आहोत. आणि प्रत्येकाने इव्हनिंग मॅम. काय गुड म्हणायचंय इव्हनिंग. गुड स्वतःसाठी आपण. इव्हनिंग. गुड इव्हनिंग, नमस्कार गुड इव्हनिंग, मॅडम. गुड इव्हनिंग. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ सायंकाळ. मॅडम. इव्हनिंग मॅम. वेलकम वेलकम मॅम. खुशी वेलकम खुशी वेलकम. दिन की शुरुआत है, बिल्कुल खुशी खुशी बिल्कुल बढ़िया मैडम. समाप्ती है. येस, स्माइल. यस. आनंदी इव्हनिंग आनंदकडे, जिकडे मॅडम. तिकडे वेलकम मॅडम जी. वेलकम. कोणीकडे. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग.
मोद ಮೊದಲೇ भरे. ಬೇಡ ಮೊದ್ಲು ಅಂತಾರೆ Yes. आनंदी सगळ्यांना कविता आठवल्या लहानपणीच्या आहे ना, लहानपणी आपण ज्या कविता शिकलोत ना त्या कविता आठवल्या बरोबर. येस, हाच तर आनंद आहे ना जीवनात घेण्यासारखा. आणि सिक्रेट मूवीचा आता आपण विचार केलेला आणि प्रत्येकाने म्हटलं की आम्हाला हवं होतं मराठी पुस्तक, आम्हाला हवं होतं. आणि सोनाली मॅम आम्हाला छान सांगतात आहे, छान विचार देतात आहे. हे विचार ना तुमचेच आहेत, तुमच्या मनातले आहेत. मी याचं एक माध्यम आहे आणि मी खरंच स्वतःला खूप लकी समजते की तुम्ही लोक किती अनुभवी आहात. माझ्यापेक्षा बरीच मंडळी बऱ्याच म्हणजे त्यांनी उन्हाळे पावसाळे कितीतरी माझ्यापेक्षा जास्त बघितलेले आहे. आणि मैम आप म्यूट हो गए। 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 ओके 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 ओके. तर मी तेच म्हणते की ही सगळ्यांची ऊर्जा एकत्र जेव्हा आली, सगळ्यांना वाटलंय की आपल्याला पण आपल्या भाषेतून हे ज्ञान हवं, तेव्हा युनिव्हर्सने कदाचित माझी निवड केली असेल. आणि आपला सगळ्यांचा प्रवास आहे. कारण हा मी तुम्हाला देणार असं नाही, हे आपण एकमेकांना द्यायचं आहे. कारण ह्या जादू आपल्या जीवनात झाल्याच नाही आधी असं नाही. लहानपणी या झालेल्या आहेत, आपण त्या अनुभवल्या आहेत. फक्त थोडा विसर पडलेला होता. थोडे काहीतरी ना तरुणपणानंतर किंवा शिक्षणानंतर थोड्या जबाबदाऱ्यांचं ओझं आलं आणि आपण ना या गडबडीमध्ये ना आपण थोडं जगायला विसरून गेलो. आपण थोडं ना एकमेकांना भेटायला विसरून गेलो. आपण एकमेकांना आपलं समजायला विसरून गेलो. कारण आपण कदाचित आपापला कधीतरी विचार केला असेल, कधी-कधी आपण स्वतःसाठीच विचार केला असेल, कधीतरी आपण फक्तच इतरांचा विचार केला असेल, कधीतरी आपण फक्तच कुणाला तरी कंट्रोल करायसाठी केलं असेल, कधीतरी आपण कदाचित कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी केलं असेल, कधीतरी खूप काही नोकरीमध्ये बघा, आपल्या विचारांना आपण कधी खुलेपणाने मांडलंय का? आपलंच हृदय खोलून आपण बोललोय का? आता प्रत्येक चॅप्टर नवीन गोष्ट आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणूनच म्हणताय की ये सब कुछ मुमकिन इसलिए हो पाया क्योंकि रहस्य को अमल में लाना कैसे है ना, ये हम जान गए हैं. हे सगळं हास्य आता परत आपण नवीन जीवन का जगतोय असं म्हणतोय की कारण आपल्याला आता हे रहस्य माहिती झालंय, आपल्याला ही जादू माहिती झालीये. कळतंय? सगळे माझ्याशी सहमत आहात की आपल्याला जादू काय आहे आणि त्याचा प्रवास आता आपल्याला कसा करायचा आहे हे आता आपल्याला माहिती झालंय. कारण 3च महत्वाचे शब्द आहे. विचार बनाए जिंदगी. बघा सिक्रेट मूवी मध्ये पण ना एक शब्द लिहून ठेवण्यासारखा आहे. विचार बनाए जिंदगी. 4 दिन में अगर विचार चेंज हो जाते हैं, थॉट्स चेंज हो जाते हैं, आपले विचार बदलू शकतात आणि 4 दिवसामध्ये आपल्याला अनुभव यायला लागतोय. तर या 28 दिवसामध्ये आता आपला प्रवास कसा होणार आहे याचा आनंद आजच आपण मनवूया आणि सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला. आपला पहिला भाग आहे वरदानांची मोजदाद करा. काउंट युअर ब्लेसिंग्स. सुरुवात करायची. सगळे आनंदात आहात आता? सगळे एनर्जीने आपल्याकडे जादू कशी येणार आहे, आपली स्वप्न कशी पूर्ण होणार आहेत याच्या विश्वासाने ताकदीने आपण समोर जाणार आहोत.
आणि एकमेकांना पुश करणार आहोत. येस, आय कॅन डू इट. येस, आय कॅन डू इट. मी हे करू शकणार आणि मी केलंय. येस, डन. चला तर समोर जाऊया. आयुष सर, पीडीएफ एक कीजिए. आता तुम्हाला ना तुमच्या जीवनात काय काय गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तुम्हाला छान वाटतंय. अगदी त्या आठवल्या बरोबर तुम्हाला छान वाटतं, आनंद होतो, चेहऱ्यावर आनंद येतो या गोष्टी आठवायच्या. बघा, चित्र एकदा ऑब्झर्व करा, थोडं बघा त्या चित्राकडे, निरीक्षण करा. आता आपली ना निरीक्षण पॉवर वाढवायची आहे, शक्ती वाढवायची आहे. कारण आपलं जर निरीक्षण छान असेल ना तर गोष्टी अगदी सहज शक्य होतात. आतापर्यंत निरीक्षणं चुकीची होती. आपण चुकीच्या कधीतरी वागणुकीमुळे म्हणा, चुकीच्या विचारांमुळे म्हणा, आजपर्यंत आपण सफर झालो जीवनामध्ये. आता आपण आपल्या सगळ्या चुका आपण कबूल केल्यात. कबूल, कबूल, कबूल. येस, मान्य केल्याय, स्वतःला माफ केलंय, इतरांना पण माफ केलंय. आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आपण सगळं कबूल करून, सगळा दोष स्वतःमध्ये घेऊन आजपर्यंत आपण जगलेलं जीवन हे संपूर्णपणे माझ्यामुळे होतं. मी स्वतः घेतली त्या सगळ्याची जबाबदारी. आणि म्हणून आज हा दिवस आनंदाचा मला बघायला मिळतोय. म्हणून बघा, काय आहे, कॉपी पेन दिलेला आहे, कम्प्युटर आहे आणि सुंदर सुगंधित फुले असतील ती. हे असं समजा आपल्या समोर आहे सगळं. कारण कॉपी पेन घेऊन बसायचं आजपासून. कारण आपल्याला आपल्या वरदानांची मोजदाद करायची, आपले ब्लेसिंग्स लिहायचे आहेत. आणि मला सगळ्या टेबलवरती ना यांच्या चहाचा कप मात्र दिसतो. आता कुणाचा तो कॉफी असेल, कोणी दूध घेणारं असतील किंवा काहीतरी त्याच्यामध्ये नक्कीच असेल ज्याने एनर्जी वाढत असेल. तर नक्कीच. आणि कशाचं फिलिंग येतं हे चित्र पाहिलं की? रिलॅक्स. आपण काय आहोत आता? रिलॅक्स झालो आहो, शांत झालेलो आहो आणि शांत डोक्यामध्ये विचार अगदी काय होतात? शांत डोक्यामध्ये कसे विचार येतात? प्रेरणादायी विचार येतात, ज्याने आपण प्रेरणात्मक जीवन जगू शकतो. आपल्याला प्रेरणा मिळते त्या विचारांनी. आणि तेच इथे दाखवलेलं आहे. बघा, प्रकाश दाखवलेला आहे. चला वरती जाऊया. आकाशामध्ये उडायचंय ना, तर वरती वरती थोडं जावं लागेल आपल्याला. पंख आपले खुललेले आहेत. पहिला दिवस. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागलो तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. विलिन नेल्सन, गायक, गीतकार आणि गीतलेखक. तर वरदान काय आहे? ब्लेसिंग्स काय आहेत आपल्याकडे? आपल्याकडे काय नाही याची यादी जर करायला सांगितली ना, तर आतापर्यंत, कालच्या दिवसपर्यंत म्हणा किंवा आपला जो 0 डे सुरू होता ना तेव्हापर्यंत आपल्याकडे फक्त प्रॉब्लेम्सची यादी भरपूर झालेली होती. आणि म्हणून आपण त्या परिस्थितीत होतो सध्या. पण आजपासून आपल्याकडे आपल्या वरदानांची यादी तयार असायला हवी. आणि ही जर वरदानांची यादी भरपूर प्रमाणात झाली ना, तर आपलं आयुष्यच बदलून जाणार आणि ते बदलून गेलंय. आता छान वाटतंय ना? सगळ्यांना वाटतंय ना कुठेतरी काहीतरी आपलं जीवन अतिशय वरदानांनी भरलेलं आहे. काय काय वरदान आहेत आपल्या आयुष्यामध्ये बघा बरं. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. आता तुम्ही जिथे बसला आहात ना तिथून सुरुवात करा. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हापासून आपण आपल्या वरदानांची यादी करणं सुरू करूया. सर्वात पहिलं वरदान म्हणजे मी मनुष्य आहे. थँक यू.
थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद म्हणा की तुम्ही मनुष्यात माणूस म्हणून जन्माला आलाय. आणि मी पहिला श्वास घेतो सकाळी उठल्याबरोबर. किती मोठं ब्लेसिंग आहे ना हे आपल्यासाठी. त्याला अनुभवा आणि हळूहळू हळूहळू आपल्याजवळ काय आहे. आज आपण उठल्याबरोबर श्वास घेतो आहे म्हणजे आपण जिवंत आहो. मग बघा समोर उठल्याबरोबर आपल्याला काय दिसतंय. जेव्हा आपल्याला लोक म्हणतात तुम्ही कसं तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल. तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता. परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगीची मोजदाद करणं ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची यादी म्हणजे काय? आपल्याला इतरांची यादी नाही करायची. म्हणून आपल्याला शक्तिशाली कृती म्हटलेलं आहे ती. हे तुम्हाला कळलं नसेल आणि जादूमयरित्या ती तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल याचीही तुम्हाला जाणीव नसेल. जर या वरदानं तुम्ही मोजलीत ना ते किती जादूमय जीवन आपल्याला देऊ शकतं याची तुम्हाला जाणीवही नसेल. ती जाणीव हे चॅप्टर आपल्याला करून देणार आहे. हा पहिला दिवस ना आपल्याला हा जो पहिल्या दिवसाचा पहिला चॅप्टर आहे ना तो आपल्याला काय करून देणार आहे? आपलं आयुष्य बदलून टाकेल याची जाणीव देणार आहे. तुमच्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल भले त्या अगदी छोट्या का असेनात तुम्ही कृतज्ञ असाल तर त्या गोष्टीमध्ये लगेचच वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत भले ते कमी का असेनात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर त्यात जादूमयरित्या वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुमच्या संबंधांबद्दल भले ते परिपूर्ण नसले तरी तुम्ही कृतज्ञ असाल तर चमत्कार झाल्यासारखे ते आणखी चांगले झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुम्ही जे काम करीत आहात त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल भले ते तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल तरी सुद्धा तर गोष्टी बदलायला लागतात. तुमचा कामातला आनंद आणखी वाढायला लागतो आणि अचानक कामातील सर्व प्रकारच्या संधी तुमच्या पुढे निर्माण होतात. आता छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायचंय. सकाळी उठल्याबरोबर आपण ज्या बेडवर झोपलोय ना त्याबद्दल धन्यवाद. काय काय वरदान आहे आपल्याला? आपल्या डोक्यावर छत आहे, घर आहे, त्याच्यासाठी धन्यवाद. उठल्याबरोबर आपल्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघितलंय त्या डोळ्याबद्दल धन्यवाद. आपल्याला गरम ऊब देणारी रजई आपल्या जवळ आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. बघा आता अशी 10 गोष्टींची यादी तयार करायला सांगितली. उतरल्याबरोबर आपण कुठे पाय ठेवणार? जमिनीवर पाय ठेवणार तर त्या जमिनीबद्दल धन्यवाद. उठल्याबरोबर आपण पाण्याला स्पर्श करणार त्या पाण्याबद्दल धन्यवाद. बघा तुम्ही काय 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 अनुभवताय. तुमचं जीवन आहे. तुम्ही बघायचंय की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची छोट्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट लिहायची म्हटलेलं आहे. 10 गोष्टी तर तुम्हाला लिहायच्याच आहे. बघा तुम्हाला 100 आठवतात, 200 आठवतात, 500 आठवतात, 1000 आठवतात. तेवढ्या लिहा, बोला, म्हणा. आधी काय करायचंय तुम्हाला? बोलायचं आहे, लिहायचं आहे आणि परत आपणच बोलून ते ऐकायचं आहे. आठवा मग कुठले कुठले वरदान तुमच्या जीवनात आहेत. श्रद्धा मॅम आहात तुम्ही? ठीक आहे, मी समोर जाते. आता काय म्हटलं आहे की तुमच्या स्वप्नातल्या कामासारखे नसेल सुद्धा एखादं काम जर तुमच्या स्वप्नातलं नसेल म्हणजे तुम्हाला
आवडत नसेल तसंही काम तुम्ही करत असणार. मग जर त्याच्यात आवड निर्माण करायची असेल तर त्या कामात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही वरदान शोधा. तुम्ही जेवण करत असलेल्या हातात तुमच्या ताटामध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही धन्यवाद माना. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या कपभर चहा करता तुम्ही धन्यवाद माना. ताटात पडलेल्या अन्नासाठी मदत करणाऱ्यांसाठी बघा कुठपर्यंत जाऊ शकता तुमची वरदानांची मोजदाद कशी पद्धतीने होऊ शकते. त्या शेतकऱ्यांकरता अन्न डायरेक्ट आलं नसेल ना ताटामध्ये, मग कुणीतरी ते निर्माण केलेले असेल. मग सर्वात पहिले त्या भगवंताचे, त्या नैसर्गिक शक्तीचे, त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली. अजून आपण काय करू शकतो बघा, प्रत्येक घासागणिक आपण धन्यवाद म्हणू शकतो. आपण उठल्याबरोबर जर आपला चेहरा आपण आरशात बघत असणार तर त्या आरशाला धन्यवाद म्हणा आणि स्वतःलाही धन्यवाद म्हणा. आता तुम्हाला आठवायचंय प्रत्येक गोष्टीमध्ये इथे काय काय सांगितलं आहे. तुम्ही ज्या गोष्टीकडे म्हणजे भले त्या छोट्या का असेना, छोट्यातली छोटी गोष्ट. आता सकाळी आपण ब्रश केलाय, ब्रश करताना टूथपेस्ट वापरली आहे, ती कुठल्या तरी कंपनीची असेल, त्यांना सुद्धा ती तयार करण्याकरिता कुठले कुठले एफर्ट्स घ्यावे लागलेले असतील, कुठली कुठली शक्तीचा वापर केला गेला असेल, त्यासाठी किती लोकांना कष्ट घ्यावे लागले असतील. बघा कुठपर्यंत जायचंय तुम्हाला आणि ते फील करायचंय. तुम्ही जितकं जास्त भावनिक होणार ना, अतिशय हृदयापासून त्यांना धन्यवाद देणार ना, तेव्हाच कुठे जादू घडणार आहे आपल्या मोठ्या स्वप्नांसाठी. येस. तर श्रद्धा मॅम, हॅलो, नमस्ते. येस मॅम, नमस्ते नमस्ते. चला आपण सुरुवात करायची वाचनाला. पहिला पॅराग्राफ मी वाचलेला आहे, पहिला परिच्छेद. दुसरा परिच्छेद सुरू करायचा. येस मॅम. करू मॅम मी कंटिन्यू. येस येस, कंटिन्यू करा. ओके ओके. सेकंड पॅराग्राफ. याचीच दुसरी बाजू अशी आहे की आपल्या जवळील वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, त्याची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात अडकतो. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत अशा नकारात्मक गोष्टीच आपण मोजत राहतो. जेव्हा आपण इतरांवर टीका करायला लागतो त्यांच्यातले दोषच आपल्याला दिसतात. आपण वाहतुकीच्या रांगेत उभं राहून वाट बघतो, विलंब, सरकार, पुरेसे पैसे नसणे किंवा हवामान अशा प्रत्येका बाबतीत नकारात्मक दिसून आपण त्याबद्दल तक्रार करायला लागतो. तेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो. जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो तेव्हा त्यातही वाढच व्हायला लागते. पण याशिवाय आपण मोजलेला प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणित आपल्याला जे वरदान मिळण्याच्या मार्गावर आहे ते ही रद्द व्हायला लागते. आपल्याला जी देणगी मिळणार होती तीही मिळेनाशी होते. मी दोन्ही गोष्टी करून बघितल्या. मला मिळालेल्या देणगीची मोजदाद केली आणि नकारात्मक गोष्टीची मोजणी करून बघितली. आणि जीवनात जर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानाची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा. हे तुम्हाला मी खात्रीनं सांगू शकते. बघा काय म्हटलं आहे पहिल्या पॅराग्राफ मध्ये. नातेसंबंध कसेही असले, पहिल्या पॅराग्राफ मध्ये एक मुद्दा सुटलेला होता. नातेसंबंध कसेही असले तरीही कधी ना कधी तर चांगले असतील ना आपले संबंध. कधी ना कधी तर त्या संबंधांनी आपल्याला आनंद दिला असेल ना. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आठवा त्यावेळेसचा. आता जरी आता ज्या परिस्थितीत आपले संबंध आहेत ना, त्याच्या आधी बालपणात
आपल्याला जेव्हा विचार करण्याची क्षमता निर्माण व्हायची होती, आपण स्वतःहून विचार करू शकत नव्हतो, तेव्हाच्या आधीचे संबंध बघा त्याच लोकांसोबत. ते आठवून प्रत्येक साठी सुद्धा तुम्ही काय करू शकता? वरदानांची मोजदाद करू शकता. त्याच्यासाठी कृतज्ञ राहू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच तुम्हाला मोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यास मदत करणार आहे. आता याची दुसरी बाजू आहे, की आपल्या जवळी वरदान आपल्याला मौल्यवान वाटत नसेल, तर त्याची मोजदाद आपल्याला करता येत नसेल, तर आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात अडकतो. आता आपल्याला काय असतं, आपल्याजवळ असल्याच ज्या गोष्टी चांगल्या आहेत ना, त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत आणि दुसऱ्यांजवळ असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आपण काय करत असतो नेहमी? त्याला विचार जेलसी करत म्हणू असतो. आपण. त्याची मोजदाद जास्त असते. समोरच्याचं घर किती मोठं आहे, त्याच्या घरात किती गाड्या आहेत, त्याच्या घरचं जर मोजदाद करायला लावलं ना आपल्याला, तर अख्खी लिस्ट तयार होते. पण आता आपण तसं राहिलेलो नाही. आपण समाधानी झालेलो आहोत. समाधानी याचा अर्थ असा, की समाधानी म्हणजे असं नाही, की आपलं पण मोठं घर असावं, आपल्याकडे पण गाड्या असाव्यात, असं म्हणू नये असं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरी जे आहे ना, त्यांना तर ब्लेसिंग द्यायचेच आहेत आपल्या, पण आधी आपल्या घरी आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला एक यादी तयार करायची आहे. आणि नकारात्मक गोष्टी मोजण्याच्या सापळ्यात आपण अडकूच नये. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही तशा नकारात्मक गोष्टीच आपण मोजत राहिलो ना, तर आपण स्वप्नांपासून खूप दूर राहणार आहोत. कारण आपल्याला आपली स्वप्न पटापट पूर्ण करायची आहे, तर आजच ना 1000 वरदानांची यादी करून घ्या. कारण आपण आता तेवढ्या अबंडन्समध्ये आलेलो आहोत, हॅपीनेसच्या, आनंदाच्या, की जास्तीत जास्त वरदान आपण शोधू शकतोय. बरोबर? तर आपण वाहतुकीच्या रांगेत उभं राहून वाट बघतो बघा. तिथे आता समजा आपण ट्रॅफिकमध्ये अडकलोय, तर आपण काय बोलायला लागतो, "बापरे! आज किती ट्रॅफिक आहे." या साइडनी गाडी काढतो, तो त्या साइडने आणि बोलायला लागतो. सगळे तर आजकाल फोर व्हीलरनीच फिरायला लागले. कुणाला पायी फिरण्याचं हे नाही आहे. सगळेजण गाड्याच घेऊन निघतात. कंटिन्यू आपल्याला काय दिसतं? ती गर्दी, तो हॉर्नचा आवाज, कट, 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 कट म्हणजे कटकट डोक्यात सुरू होते. असे व्हायब्रेशन्स आपल्या डोक्यात येतात. का? कारण काय केलंय, आपण फक्तच ना त्या गर्दीला कंटाळलोय आणि त्या गर्दीतून आपण नकारात्मकच गोष्टी घेतल्याय. पण गर्दीमध्ये सुद्धा बसून आपण आनंद कसा घ्यावा, खरंच हे पुस्तक शिकवतं आपल्याला. त्याच्यातही वरदान कसं बघा, आज जर आपल्याला ट्रॅफिक जरी असेल रस्त्यावरती, तरीही रस्त्यामध्ये सिग्नल्स लागलेले आहेत. आपल्याला आपला ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता ट्रॅफिक पोलीस आहेत. प्रत्येक जण आपलं काम बरोबर पार पाडतंय. त्या प्रत्येकाचे धन्यवाद करा. त्याच्यातून ना अधिकाधिक चांगली गोष्ट काय आहे ना, ते बघा. आपण सतत हवामानाला दोष देत असतो, सरकारला दोष देत असतो, आपल्याजवळ पुरेसे पैसे नाही याला दोष देत असतो. सरकारला दोष देऊन काय होणार आहे? त्यांचे तर धन्यवाद मानायला हवे. इतक्या सगळ्या सोयी होतात आहे. आपण जे नाही ना त्याच्यावरती विचार करत बसतो, चर्चा करत बसतो आणि या वायफळ चर्चांमध्ये ना वेळ वाया घालवतो. त्याच बातम्या सतत, 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 सतत ऐकतो. सध्या तुम्ही काय करा, या 28 दिवस ना एक व्रत घ्या, की मी कुठल्याही निगेटिव्ह बातम्या ऐकणार नाही, नकारात्मक बातम्या ऐकणार नाही, मी Instagram यूज करणार नाही, मी कुठलेही रील्स बघणार नाही. बघा, तुम्ही ना नकारात्मक गोष्टी टाळण्याकरता खूप काही गोष्टी करू शकता. मी तर महिलांना थोडे दिवस ना टीव्ही बंद करून ना शांतपणे स्वतःचा विचार करण्याची एक छोटा सल्ला देईल मी माझ्याकडनं. जर जादू पुस्तक अनुभवायचं असेल ना, तर नकारात्मक गोष्टी टाळा. त्या सिरियल्स बघणे टाळा. सीरियल्समध्ये काय दाखवतात? आजकाल तर मला कळतच नाही. मी कधी सीरियल्स बघितल्याच नाही, पण ऐकायला येतं. आज त्याचं त्याच्यासोबत, त्याचं त्याच्यासोबत एकाच म्हणजे रिपिटेशन तेच ते घरातली भांडणं, मग काय ते पुनर्जन्म, अजून काय.
पहिल्या जन्मात नाही होत, मग दुसऱ्या जन्मात जन्म घ्यावा आणि सतत सुरुवातीला पहिला एपिसोड तर नुसतं भांडणात दाखवतो, मग वाट पाहत राहतो आपण, बापरे आता यांचं काय होणार, आणखी भांडण होणार का, आणखी काय आणि ते व्हायब्रेशन सगळे घरात येत असतात, हे लक्षात ठेवा. आपण जसा विचार करतो आणि काही काही गोष्टी तर अशा असतात ना, झोपेतही त्यांना आठवतात. उद्या त्या सिरियलमध्ये, आता खरंच ना मी सिरियल्स बघत नाही, तुम्ही लिहून घ्या कुठल्या कुठल्या सिरियल्स आहे, बायकांनी मला सांगावं की कुठल्या सिरियल सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ना किती वर्षापासून त्या आम्ही बघतो आहोत. शेवट छान होतो सगळ्या सिरियल्सचा, पण मध्ये मध्ये जे आपण ना आपल्या घरात ते अनुभवायला लागतो ना, ती व्हायब्रेशन्स बघा. जर आपण ते फिलिंग आणत असू तर कदाचित त्याचा तर परिणाम आपल्या घरातल्या सगळ्या वातावरणात झाला नसेल ना, विचार करा. आणि हे सगळं होतं, हे पुस्तक सांगतंय की जितक्या नकारात्मक गोष्टी तुम्ही करणार ना, तितक्याच नकारात्मकतेपणे तुम्हाला विळखा टाकला जाईल सगळ्या गोष्टींचा आणि तुम्ही काय होणार, त्याच्यात वाढच होत राहणार. पण जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी मोजायला लागतो तेव्हा त्यात वाढ होते, पण आपण मोजलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी गणित आपल्याला जे वरदान मिळण्याच्या मार्गावर आहे तेही रद्द व्हायला लागते. आता आपण या नकारात्मक गोष्टीचा सतत विचार करत राहिलो तर आपल्यात वरदानात जी वाढ व्हायची असेल ना, ती पण थांबून जाते आणि आपल्याला जी देणगी मिळणार होती तीही मिळेनाशी होते. म्हणून आता 28 दिवस आपलं व्रत आहे. आपण कुणाचीही कंप्लेंट करणार नाही आहोत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण कुठल्याही नकारात्मक गोष्टीचा विचार करणार नाही आहोत, बघणार नाही आहोत, त्याच्या चर्चा करणार नाही आहोत. प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधणार आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये सकाळपासून तर सायंकाळपर्यंत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीत चांगलं शोधणार आहोत. कितीही नकारात्मक व्यक्ती किंवा आपल्याला न पटणारी व्यक्ती, म्हणजे विचारांशी न पटणारी, आता तर आपल्या जीवनात तशा व्यक्ती राहणार नाहीत, पण दिसली तरीही आपण त्याच्यातला चांगुलपणा शोधून त्यांना धन्यवाद करणार आहोत. त्यांच्यात सुद्धा आपण एक वरदान बघणार आहोत. कारण अशी लोक आपल्या जीवनात आली नाही तर आपण शिक्षण घेऊ शकलो नसतो. त्यांच्याकडून पण खूप काही शिकण्यासारखं असतं. आज आपण प्रत्येकाकडून शिकत असतो. म्हणून त्याच्यातलेही वरदान मोजा. ही दोन्हीही गोष्टी करून बघितल्या, मला मिळालेल्या देणगीची मोजदाद केली, नकारात्मक गोष्टीची मोजदाद करून बघितली आणि जीवनात जर प्रत्येक गोष्टीची विपुलता हवी असेल, समृद्धी हवी असेल, तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची आणि तुमच्याकडे जे आहे त्याची मोजदाद करा. हे तुम्हाला मी खात्रीने सांगते, लेखिका खात्रीने सांगते. आम्ही मॅजिक बुक करून ना ह्या जबरदस्त प्रॅक्टिसेस केल्या आणि जबरदस्त अनुभव घेतलेले आहे ना, याच्यावरती सांगतोय की तुम्ही हे करा. व्रत घ्या हे, की मला इतके दिवस या गोष्टी टाळायच्या आहेत, या गोष्टी करायच्या आहेत. तयार? कमिटमेंट करा येस मॅम. स्वतःला. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी कमी भरली तरी एक वेळ चालेल. वरदान तुम्हाला नाही आठवत असेल, 10च वरदान करा, 20 करा, 25 करा, पण तुम्हाला येत असलेल्या अडचणींची गणती करताना ती वरदानांची देणगी गमावून चालणार नाही. जर तुम्हाला आठवत नसेल की काय वरदान आहे, आपण माणूस म्हणून आजपर्यंत कशा पद्धतीने जगायला हवं होतं, हे जर तुम्हाला आठवत नसेल तर आपल्या अडचणींचा पाढा मांडू नका. प्लीज, मी तुम्हाला इथे विनंती करते की तुम्ही आजपासून नकारात्मकता टाळा. त्या गोष्टी सुद्धा टाळा. त्या लोकांपासून थोडे दिवस बदलतपर्यंत थोडे दिवस ना थोडं अंतर ठेवा आणि लगेच बघा तुमच्या जीवनात काय जादू होतात त्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या तुम्ही करायला हव्यात. डन? चला येस समोर मॅम. जायचंय. येस. सकाळी उठल्या उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची, आशीर्वादाची मोजणी करा. जे तुमच्याकडे आहे त्याची यादी तुम्ही हाताने लिहून काढू शकता किंवा संगणकावर टाईप करू शकता किंवा त्यासाठी एखादी वही किंवा जर्नल करू शकता आणि तुम्ही सगळी कृतज्ञता त्या ठिकाणी जतन करू शकता. आज तुम्हाला ज्यांच्याबद्दल कृतज्ञ वाटतं अशा 10 वरदानाची एक साधी यादी तुम्ही तयार करा. आता बघा, सकाळी उठल्या उठल्या किंवा दिवसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर तुम्हाला मिळालेल्या देणगीची
आशीर्वादाची यादी तयार करा. सकाळी उठल्याबरोबर आता काय काम करायचंय? उठल्याबरोबर आपण टेन्शननी झोपणारच नाही आहोत आता. उद्याचा पण चॅप्टर खूप छान आहे. आपण टेन्शन घेणारच नाही आहोत. त्याच्यामुळे रात्री झोपण्याचा टेन्शनमध्ये प्रश्नच येत नाही आणि रात्री टेन्शनमध्ये झोपल्यामुळे आपल्याला माहिती झालं आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, चेतन मन आणि अवचेतन मन. आता आपल्याला काय करायचंय? रात्री झोपताना सुद्धा अफर्मेशन्स काय द्यायचे आहेत? मी उद्या एकदम आनंदी होऊन उठणार आहे. आणि Yes. उठल्याबरोबर उठल्या पटकन लिहायला सुरुवात करायची. उठायचंय, Yes. सर्वात पहिले त्या युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचंय की आज मी हे जग बघू शकलोय. मी आज जिवंत असल्याबद्दल खूप सारे थँक्यू करायचे आणि आशीर्वादाची मोजणी सुरू करायची आनंदाने. बघा, भावना कशा असायला हव्या? अगदी आनंदी असायला हव्यात. जे तुमच्याकडे आहे ना त्याची तुम्ही यादी हाताने करू शकता किंवा संगणकावरती करू शकता. बघा तुम्हाला कसं आहे, पण फिलिंग्स यायला हवे त्याच्यामध्ये. नाहीतर उठल्याबरोबर मुलांना उठवताना शाळेची घाई असते आपल्याकडे. सकाळी उठल्याबरोबर आयांना तर सर्वात पहिले घाई, आज भाजी काय करायची, आज काय द्यायचं टिफिनमध्ये मुलांना. रात्री पण त्याच याच्यामध्ये आपण झोपतो. सकाळी अजून काय असतं की काही आदल्या दिवशीच थोडीशी घुसपूस झालेली असते घरामध्ये, आवडीची भाजीचं काही आणलेलं नसतं किंवा आपल्याला जायला वेळ मिळत नाही. बघा किती साऱ्या नकारात्मक गोष्टी आपल्यात आल्या. ते घेऊन झोपायचं नाही. तर सकाळी उठल्याबरोबर सुद्धा, ते झोपताना सुद्धा जर तुम्ही सकारात्मकतेचा विचार केला, अगदी आनंदाचा विचार केला, तर सकाळी उठल्याबरोबर नक्कीच तुमच्याकडे कशाची यादी असेल? वरदानांची यादी असेल. की वाव, किती सुंदर आहे आजचा दिवस. माझ्याकडे ना आज उठल्याबरोबर काय सुंदर वातावरण होतं ना. आता बघा, पावसाळ्याचे आता थोडे थंडीचे दिवस वाढले, मध्ये पाऊस पण आला होता आणि आता सतत आपण दोष देत होतो की बापरे, कुठला हे असेल आता, सीझन सुरू आहे, काय कळतच नाही. मध्येच पाऊस येतोय, मध्येच थंडी वाजते, मध्येच ऊन तापतंय, कधी गरमी, कधी थंडी, कधी काय करावं समजत नाही. हे वातावरण सुद्धा बदललंय माणसांप्रमाणे. बघा कसं होतंय. पण जर तुम्ही आनंद घेतला तर वाव, किती छान. थोडा रिमझिम पाऊस पडतोय, थोडंसं ऊन येतंय, थोडीशी थंडी पण वाटते. मला कधी स्वेटर घालावंसं वाटतंय, कधी हातात छत्री घ्यावीशी वाटते. वाव, गाणी म्हणा, गाणी लावा, त्यावेळी आनंद घ्या. हे वातावरण बदल तर सुरूच राहणार. पण बघा, आपल्याला आनंद कशात शोधायचा आहे? आणि तयार व्हा लिहायला. याचा जर विचार केला तर कृतज्ञतेची भावना आणखी व्यक्त होईल. हा जर आनंद असा निर्माण केला ना उठल्याबरोबर, छान, वाव, काय प्लीझंट वातावरण आहे ना आजचं. आपण काय म्हणतो, काय वातावरण आहे, आज जायचं नाही का आपण ऑफिसला, किंवा आपण आज जायचं नाही का कामावरती? हा पहिला येतो आपल्यामध्ये आणि तिथून सुरुवात होते आपल्या दिवसाची. पण असं नाही. आजपासून काय करायचंय? आपण सकाळपासून ते सायंकाळपर्यंत जास्तीत जास्त वरदान शोधायचे आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या भावनेच्या पातळीनुसार कृतज्ञतेची जादू घडते. जेव्हा यादीतील प्रत्येक बाबीबरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता वाटते, त्याचे कारणही लिहा. आता बघा, याच्यातनं कारण सुद्धा लिहायला सांगितलं आहे. आय एम थँकफुल फॉर डॅश बिकॉज. बघा, आता काय तुमची यादी कशी लिहिता येईल यासंबंधीच्या काही कल्पना पुढे दिल्या आहेत. माझ्याकडे काय आहे आणि त्यामुळे मला खरंच वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण की प्रत्येक गोष्टीचं कारण द्यायचं आहे. मी मनुष्य जन्मासाठी धन्यवाद करतो, कारण वाव, मला हे सुंदर जग पाहायला मिळालंय. माणसाचा जन्म म्हणजे किती सुंदर आहे ना. मला हा सगळा अनुभव घेण्याकरिता, मानवी जीवनातील सौंदर्याची अनुभूती घेण्याकरिता, वाव, देवाने मला माझी निर्मिती केली आहे, यासाठी माझे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि कारण शोधा, जास्तीत जास्त कारण शोधा तुम्ही की का धन्यवाद करताय. वाव, माझे इतके सुंदर डोळे, त्याचे धन्यवाद, कारण सकाळी उठल्याबरोबर मी इतकं सुंदर जग बघू शकतोय.
या दिवसाचं सौंदर्य बघू शकतोय. वाव, किती सुंदर आहे ना हे जग. या डोळ्यांमुळे मी ते बघू शकलो. कारणे द्या. कशामुळे मला इतका आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे याचंही कारण द्या. कशासाठी मी कृतज्ञ आहे याचंही कारण द्या. बघा, कारण लिहायचंय तुम्हाला. कळतंय? आणि मी येस अत्यंत कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो याचं कारण लिहा. तुम्हाला जी 10 वरदानं मिळाली आहेत ना, त्याची यादी करून झाली की त्यातलं प्रत्येक वरदान मनातल्या मनात किंवा मोठ्याने परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचून झाल्यावर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. बघा, 3दा प्रत्येकाने आभारी आहे असं म्हणायचं. आता प्रत्येकाने उठल्यापासून तुमच्या जीवनात बघायचंय. मी माझ्या जीवनात बघेल की वाव, सकाळी उठल्याबरोबर किती सुंदर वातावरण होतं ना आज. या वातावरणाचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कारण उठल्याबरोबर ना मला जो उन्हाळ्यामधल्या गरमीचा त्रास होतो ना, तो सकाळी या प्लीझंट वातावरणामुळे, या अगदी थंड वातावरणामुळे मला तो झालेला नाही. अरे वा, किती छान वातावरण होतं आजचं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मनापासून म्हणा. बघा, प्रत्येकाने आपापल्या याच्यात हात जोडा आणि 2 तरी गोष्टी ना मनापासून म्हणा. धन्यवाद. आज ना उठल्या उठल्या मला सुंदर पक्ष्यांचा आवाज आला. त्या सुंदर पक्ष्यांच्या गायनाकरिता धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज मला सकाळी उठल्याबरोबर ना कितीतरी दिवसानंतर एका सुंदर अशा प्रतिमा अनुभवल्याचा आवाज आला. माझ्या समोर ना ब्रह्मांड आहे असं मला जाणवलंय. आकाशामध्ये जेव्हा मी बघितलंय ना, तेव्हा ब्रह्मांडातील शांतता मला जाणवली. वाव, किती सुंदर आकाश आहे ना, त्या आकाशाचे धन्यवाद. बघा, मला ना फिलिंग करता करता मी अतिशय रमून गेले. हे असं रमायला हवं तुम्हाला त्याच्यामध्ये. ते रमायला शिका. मी थोडे रमले त्याच्यामध्ये. मला दिसलंय ते ब्रह्मांड सगळं. आणि आता तुम्ही बघा, असं रमायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मला खरंच सकाळी ना शाळेमध्ये जाता ना अशी मी आकाशाकडे बघत होते आणि मला असं खुलं आकाश दिसलं आणि मी म्हटलं, धन्यवाद, किती सुंदर आकाश आहे ना, निळं निळं आकाश. वाव, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आज मला खूप आनंद, दिवसभर खूप आनंदात गेला. हे व्हायब्रेशन्स यायला हवे. ठीक आहे, चला समोर जायचंय. आले सगळ्यांना? येस आलं ते फिलिंग? प्रत्येकाला आपापला दिवस बघून आलं का ते फिलिंग? थंब द्या. येस चला समोर जायचंय. येस मॅम. तुम्हाला आणखी कृतज्ञता वाटावी यासाठी तुम्ही हे विश्व, परमेश्वर, आत्मा, चांगुलपणा, जीवन, तुमचं सत्व किंवा आणखी इतर कल्पना जी तुम्हाला महत्वाची वाटते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा व्यक्ती त्यांच्याबद्दल थेट कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा कृतज्ञतेच्या भावनेत वाढ होते आणि ती आणखी शक्तिशाली होते आणि आणखी जादू निर्माण करते. म्हणूनच मूळच्या आणि प्राचीन संस्कृतींनी आपली कृतज्ञता थेटपणे व्यक्त करण्यासाठी सूर्यासारखी प्रतीक का निवडली याचे कारण यामुळे कळते. चांगुलपणाच्या सार्वत्रिक स्रोताचा प्रतिनिधी म्हणून ते या भौतिक प्रतीकाचा उपयोग करत आणि त्या प्रतीकावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत. त्यामुळे त्यांच्यात कृतज्ञतेची अधिक भावना निर्माण होण्यास मदत होत असे. तुम्हाला मिळालेल्या देणग्यांची किंवा वरदानाची मोजदाद करण्याची कृती अगदी साधी आणि तुमचं जीवन बदलून टाकणे इतकी शक्तिशाली आहे. म्हणूनच यापुढील 27 दिवस तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानाची भर तुमच्या यादीत टाकत जाणं चालूच ठेवावं असं मला वाटतं. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, पण
जसजसा तुम्ही त्याबाबत आणखी विचार करत जाल तसतसे कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत हे तुम्हाला कळून चुकेल. तुमच्या आयुष्याकडे नीट जवळून पहा. तुम्हाला आतापर्यंत भरपूर मिळालं आहे आणि ते प्रत्येक दिवशी असंच मिळत राहणार आहे. आणि खरोखरच आभार मानण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत हे तुमच्या लक्षात येईल. बघा, तुमच्या कृतज्ञतेमध्ये वाढ होण्यासाठी, ती शक्ती येण्यासाठी आपल्यामध्ये शक्तिशाली होण्याकरिता, म्हणजेच आपली स्वप्न किती मोठी आहेत. बघा, इथे बसणाऱ्या प्रत्येकाची स्वप्न मोठी आहेत. आपल्याला मोठमोठी स्वप्न पूर्ण करायची आहे. हमारे सपने में ना दम होना चाहिए कि हमें क्या बनना है. अगर हमारे सपने बड़े हैं, हमें बहुत कुछ आगे जाके करना है, बड़े काम करने हैं, तो हमें शिद्दत से ये प्रॅक्टिसेस करनी है. छोट्या छोट्या वरदानांपासून आपण मोठ्या वरदानांकडे पोहोचणार. आता त्याची शक्ती आपल्याला कशी येणार बघा. आपण कुठल्याही धर्माचे असो, या पुस्तकात एक गोष्ट वारंवार सांगण्यात आलेली आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असो, तुम्हाला यात फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या ज्याची भक्ती करता तुम्ही ना, त्यांना आठवा. कारण पौराणिक कथांमध्ये सुद्धा सांगितलं आहे आणि आपल्याकडे असणाऱ्या फोटोंनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. त्या फोटो जर समोर ठेवला तर आपल्याला एक शक्ती येते. त्यांचं नामस्मरण केलं की आपल्याला शक्ती येते, कृतज्ञतेत वाढ होते. ती ज्याच्यातून तुम्हाला शक्ती येणार ना ते. जसं आता मी सरेंडर आहे युनिव्हर्सला, मी उठल्याबरोबर म्हणते, वाव युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, आय लव्ह यू युनिव्हर्स. बघा काय शक्ती येते ना त्या गोष्टीमध्ये. बघा, तुम्ही तुमच्या धर्मानुसार बघा, तुम्हाला कुठली प्रतिमा समोर ठेवली की तुम्हाला शक्ती येते आणि त्या शक्तीनुसार तुम्ही काय करू शकता, त्या वरदानाला, त्या ब्लेसिंग्सला धन्यवाद देऊ शकता. बघा आता आपल्या आपल्या जीवनात काय 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 आहे ते. आता आपल्याला काय करायचं आहे, या 27 दिवस तुमच्या प्रत्येक दिवशी आणखी 10 वरदानांची यादी. बघा आता 10 वरदान आता आपण हे केलेत, लिहिलेत. अशी 10 वरदानं परत तुम्हाला लिहायची आहेत. रोज 10 वरदानांची यादी. आता ज्यांची स्वप्न खरंच मोठी आहे, मोठमोठी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यांनी 100ही लिहिली तरी चालेल. रोज 100ची यादी केली तरी चालेल. कारण आता तुमची शक्ती वाढलेली आहे. ज्यांनी मॅजिक बुक आधी केलेले आहेत ना, त्यांनी आता वरदानांमध्ये वाढ करा. आता 10च आधीपासून करत आले, 3-4दा मॅजिक बुक केलं तरी 10च करणार आहात आता नाही. जर तुम्ही 3-4दा मॅजिक बुक केलेलं असेल तर आता हजारांमध्ये जायला हवी तुमची मोजदाद. यादी तुमची 1000च्या वर जायला हवी. आणि जे मॅजिक बुक आता करतात आहे ना, ज्यांना आठवतच नाही आहे की माझ्या जीवनात काय वरदान दिलेलं आहे मला, तर त्यांनी 10 पासून सुरुवात करा. रोज 10-10 तुम्हाला 28 दिवस लिहायचं आहे. डन? ठरलंय का? येस. दर दिवशी कृतज्ञता वाटावी अशा 10 गोष्टी शोधून काढणं कठीण आहे असं कदाचित तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण जसा जसा तुम्ही त्या बाबतीत आणखी विचार करत जाल, तशी कृतज्ञता वाटावी अशा केवढ्या तरी गोष्टी आहेत हे तुम्हाला कळून येईल. आता सकाळी मी जेव्हा आकाशाकडे बघितलं तर मला फक्त आकाशच दिसलं का? नाही. आकाशात उगवणारा सूर्य दिसला, उडणारे पक्षी दिसलेत, सुंदर असं वातावरण दिसलं, आजूबाजूला झाडे दिसलीत. बघा एकाच प्रवासात मला किती साऱ्या गोष्टी दिसल्या की मी त्याचे धन्यवाद केलेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला बघा रोज किती साऱ्या गोष्टी दिसतात आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायची. तेव्हा कुठे आपली मोठी स्वप्न पूर्ण होणार आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ. येस मॅम. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, तुमचं काम आणि तुमचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू शकते. तुम्ही सूर्याचे, प्यायच्या पाण्याचे, खायच्या अन्नाचे, तुम्ही श्वासोच्छ्वास करत असलेल्या हवेचे आभार मानायला हवेत. कारण त्यांच्याशिवाय तुम्ही जिवंतच राहू शकणार नाही. झाडे, प्राणी, महासागर, पक्षी, फुले, झाडांची रोपं, निळे आकाश, पाऊस, चांदण्या, चंद्र आणि आपला सुंदर पृथ्वी हा ग्रह, या सर्वाबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता.
तुमच्या डोळ्यामुळे तुम्ही पाहू शकता, कानामुळे ऐकू शकता, तोंडाने चव घेऊ शकता, नाकाने वास घेऊ शकता. तुमची त्वचा तुम्हाला स्पर्शाचे ज्ञान करून देते. म्हणूनच या तुमच्या 5ही ज्ञानेंद्रियाबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्ही येस पायामुळे चालू श्रद्धा, शकता. एक येस येस मॅम. येस. आता बघा, आपल्याला ना सुरुवातीला आपण निसर्गातले 5 एलिमेंट्स आहेत ना, आपण त्याच्याबद्दल धन्यवाद मानूया. काय म्हटलं याच्यामध्ये? सर्वात पहिले कोणकोणते आहे 5 एलिमेंट्स? पृथ्वी, आकाश, आकाश, हवा, पाणी आणि सूर्य. पाणी, सूर्य. ठीक आहे. येस. याच्यामध्ये ना आपल्याला बघा, निसर्गाने आपल्याला इतकं भव्य दिव्य दिलंय सगळं. तर आपल्याला त्याचे धन्यवाद करायचेच आहे, पण फोकसपणे करायचंय. बघा, मी काय म्हणते, प्रत्येक वेळी मी फोकस हा शब्द वाचते आहे का? कारण आपली भावना स्पष्ट असायला हवी, आपलं निरीक्षण स्पष्ट असायला हवं. म्हणून सूर्यासाठी का करायचं आहे? तर सूर्य आपल्याला काय देतो? प्रकाश देतो. सूर्य हा प्रकाशाचं प्रतीक आहे. सूर्यामुळे काय होतंय? वनस्पती अन्न तयार करतात. बघा, आता सूर्यापासून आपल्याला काय 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 मिळू शकतं? अन्न साखळी निर्माण होते. मानव व प्राणी दोघांनाही अन्न मिळतं, है ना? फोटोसिंथेसिस म्हणतो आपण त्याला, की अन्न येस. तयार होण्याची प्रक्रिया सूर्यामुळे निर्माण होते. सूर्य पृथ्वीचे तापमान काय करतो? नियंत्रित करतो. याचा परिणाम हवामानावर होतो. बघा, आपण काय येस. म्हणतोय? हवामान बदललंय. हवामान ह्या आपणच जबाबदार आहोत हवामान बदलायला सुद्धा. कारण मानवाने जे काही प्रयोग केले तो एक खूप मोठा विषय आहे. तो विषय आपण नंतर घेऊया एखाद्या दिवशी. पण सूर्याचे आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. कारण आपण जर या पृथ्वीवर श्वास घेतोय ना, ह्या सगळ्या 5 एलिमेंट्समुळे. ते तर येस. आपल्याला डी व्हिटॅमिन सुद्धा देतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यप्रकाशामुळे मस्तिष्कात ना सेरोटोनिन नावाचा एक काय होतो? आनंदी हार्मोन तयार होतं. हे सर्वात महत्वाचं आहे बघा. आणि त्याच्यामुळे आपली उदासीनता कमी होते. अभ्यास करा थोडा, सूर्यामुळे आपल्याला काय काय मिळू शकतं. आपला अभ्यास वाढवा. आपण ना अभ्यासपूर्ण समोर जाणार आहोत. मी तुम्हाला खूप काही गोष्टी याच्यामध्ये ना सराव करायला लावणार आहे बरं का. आता एवढे वर्ष तुम्ही अभ्यास केला नसेल तेवढा अभ्यास करायला लावणार आहे. कारण भावना तुमच्या त्यामुळे वाढेल. एका एका गोष्टीचा विचार करून का थँक्यू म्हणायचंय? वाय? का थँक्यू म्हणायचं आपण सूर्याला? फक्त रोज उगवतोय, सकाळ होते आणि सायंकाळी मावळतोय म्हणून सूर्याला धन्यवाद करायचे नाहीत. ते तर करायचे आहेतच, पण कारण काय आहे? सर्वात महत्वाचं कारण काय आहे? जितकी जास्त कारण शोधणार ना, तितके फिलिंग्स वाढणार आहे. बघा, पृथ्वी काय आहे? पृथ्वी अर्थ म्हणजे काय आहे? माती, डोंगर, जमीन. पृथ्वी तत्व आपल्याला काय देतं? स्थिरता देतं, आधार देतं, सुरक्षितता देतं. आणि हे जीवनाचा एक आधारभूत गरज आहे आपली. ती आधारभूत गरज पूर्ण करण्यास पृथ्वी ही मदत करते. म्हणून तिचे धन्यवाद. बघा, कारण जास्तीत जास्त फिलिंग येईल हे कारण द्या बरं प्रत्येक गोष्टीचं. त्याच्यानंतर जल, वॉटर. पाण्याशिवाय तर आपण खरंच जीवनच नाही. पाणी म्हणजे जीवन म्हटलेलं आहे. नद्या, समुद्र, पाऊस, बर्फ या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पाण्याचे धन्यवाद मानायचे. जलतत्व जीवनाला प्रवाह, लवचिकता आणि स्नेह प्रदान करते. म्हणून त्याला आपल्याला धन्यवाद करायचे आहे. ती भावना आणि सहानुभूतीचे प्रतीक आहे जल म्हणजे. म्हणून आपल्याला कारण द्या तुम्ही का धन्यवाद करताय. तसेच त्याच्यानंतर वायू देवता. वायू म्हणजे वारा, वारा म्हणजे श्वास. श्वासागणिक आपल्याला धन्यवाद करायचंय. वायू तत्व विचार आणि संवादाचे प्रतीक आहे. बघा, बोलत्यातून जर आपण एकमेकांना बोलत असू तर आपल्याला त्याच्यातून काय होतो? संवाद होतो. तो संवाद जीवनाला गतिशीलता आणि संवाद शक्ती देते. याच्यासाठी मला कशाचे धन्यवाद करायचे? वायूचे धन्यवाद करायचे. आणि आकाश, आकाश हा एक ग्रह आहे, है ना? स्पेस म्हणजे आकाश, सर्व वस्तूंना व्यापणारं आकाश. बघा, मला आकाशाचे धन्यवाद का करायचे आहे? कारण आपल्याला मनाला आणि आत्म्याला
विस्ताराचा अनुभव होतो, म्हणून मला आकाशाचे धन्यवाद करायचे. इतकं फिलिंग येऊ द्या. साध्या गोष्टी नाहीयेत ह्या. आपण आतापर्यंत स्वतःला सुद्धा इतकं साधं समजलं होतं ना, की आपण विचारच नाही केला म्हणून हे लाईफ जगत होतो. आता या छोट्या छोट्या गोष्टी नाहीत, या मोठमोठ्या गोष्टींना जर आपण कारणासकट धन्यवाद दिले, तर आपली मोठी स्वप्न आजपासूनच पूर्ण होणार. कारण येस मॅम. हे आपल्याला करायलाच हवं. चला समोर आपल्याला येस मॅम. परत सांगितलेलं आहे, की आपले ना ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कोणकोणते? डोळे, कान, जीभ, नाक आणि त्वचा. आता या 5ही ज्ञानेंद्रियांचे बघा मी कशा प्रकारे धन्यवाद करायचे सांगते. माझ्या डोळ्यांचे धन्यवाद. कारण काय करतं डोळे? सांगा बरं मला आता. थोडं टाका थोड्याशा हे चॅटमध्ये टाका बरं. डोळ्यांचा काय उपयोग आहे? माझ्या डोळ्यांचा तर मला माहिती आहे. डोळे म्हणजे दृष्टींद्रिय. येस. त्याचे खूप खूप धन्यवाद. कारण डोळे काय करतं? वस्तूंचा रंग दाखवतं मला. आकार, अंतर किती आहे, हे सगळं काही काय करतं? मला डोळे दाखवतं. म्हणून मला निरीक्षण करण्याची माझी क्षमता वाढवते. निरीक्षण करण्याची माझ्यामध्ये क्षमता निर्माण करते. हे डोळे काम करतं. म्हणून डोळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दुसरं आहे कान, इयर, श्रवणेंद्रिय म्हणतो आपण त्याला. आवाज ऐकण्याचं मला बळ देतं. आवाज ऐकण्याची शक्ती देतं. म्हणून त्याचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नाक, घ्राणेंद्रिय म्हणतात त्याला. नोज, वेगवेगळ्या वासाची ओळख करून देतो. त्यामुळे त्याचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जीभ म्हणजे रसेंद्रिय. बघा, चव ओळखण्याची ताकद देतं. गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, हे आपल्याला जिभेमुळे कळतं. म्हणून त्याचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्वचा, स्पर्शेंद्रिय. स्किन आपल्याला तापमान, स्पर्श, वेदना जाणवू देतं. हे सर्वात महत्वाचं इंद्रिय. आपल्याला थंड, गरम पाण्याचा स्पर्श जाणवतो. आपल्याला उबदार अशा पांघरुणाचा स्पर्श जाणवतो. आईचं पहिलं प्रेम जाणवतं. त्वचा, त्याचे सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या पद्धतीने कारण शोधून तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. कारण कारण शोधले तर काय येतात? फिलिंग्स वाढतात. कळतंय का? येस मॅम. येस. मग तुम्ही पायांमुळे चालू शकता, हातांमुळे प्रत्येक गोष्टीचा वापर करू शकता, आवाजामुळे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. या सगळ्या गोष्टींचे धन्यवाद तुम्हाला करायचे आहे. इतरांशी संवाद साधू शकता, म्हणून तुम्ही त्यांचे ऋणी आहात. सगळ्यांचे ऋण आहेत आपल्यावरती, म्हणून त्यांचे आभार मानायचे आहेत. ज्या उदात्त भव्य मानवी जातीत तुम्ही जन्माला आलात ना, त्याचं काय? जगातलं कोणतंही संगणक तंत्रज्ञान हुबेहूब तुमच्यासारखा दुसरा बनवू शकत नाही. म्हणून सर्वात पहिलेच आपण म्हटलं आहे की माणूस म्हणून जन्माला आल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद. चला समोर जाऊया श्रद्धा मॅम. येस मॅम. तुमच्या आठवणीसाठी अनेक विषयांची एक यादी इथे देत आहोत. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांच्या देण्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते. तुम्हाला कोणत्या वेळी कोणता विषय महत्वाचा वाटतो हे लक्षात घेऊन तुम्ही या यादीत आणखी कोणत्याही गोष्टीचा समावेश करू शकता. जादूमय कृतज्ञता वाटावी अशा गोष्टी: आरोग्य आणि शरीर, काम आणि यश, पैसा, नातेसंबंध, तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी, आनंद, सुख, समाधान, प्रेम, जीवन, निसर्ग, पृथ्वी, ग्रह, हवा, पाणी आणि सूर्य, भौतिक वस्तू आणि सेवा. तुम्ही निवडलेला इतर कोणताही विषय. तुम्हाला मिळालेल्या वरदानाची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंदी वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगलं वाटतंय यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे मोजता येतं. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल तितकं तुम्हाला जास्त आनंदी वाटेल.
आणि जलद गतीनं तुमचं आयुष्य बदलेल. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद वाटेल तर काही दिवशी त्याला वेळ लागू शकतो. पण प्रत्येक दिवशी तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वरदानाची मोजणी चालूच ठेवली तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठा मोठा फरक जाणवेल आणि तुमच्या वरदानामध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. येस. आता तुम्हाला बघा काय काय सांगितलेलं आहे इथे. कशा कशामध्ये तुम्हाला कृतज्ञता वाटावी अशा गोष्टी, आरोग्य, शरीर, है ना? येस काम, मॅम. यश, पैसा. आता काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहे. आता तुम्ही ते वाचायचंय. वाचल्यानंतर काय समजतंय आणि अजूनही तुमच्याकडे काही वरदानं असतील तर ते तुम्ही स्वतः शोधा आणि त्याची यादी तयार करा. इथे काही विषय दिलेले आहेत. त्याची आपण आता चर्चा केलेलीच आहे. त्याच्याही ऐवजी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बघा की कशाबद्दल कुठे वरदान आपल्याला शोधायची आहेत आणि त्याच्याबद्दल धन्यवाद करायचे आहेत. आता काही दिवस तुम्हाला काय होईल, आनंद होणार. कधी-कधी आनंद होतो काही गोष्टींचं वरदानांची यादी करता करता. पण काही वेळी ना आपल्याला विचार करावा लागतो. पण असू द्या, आधी सुरुवातीला ना हळू-हळू आपल्याला ती सवय पडेल. सवय एकदाची लागली ना, तर काय होतं माहितीये का? आपल्याला अधिकाधिक गोष्टी सुचत जातात आणि तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी चालूच ठेवली, तर तुम्हाला प्रत्येक वेळी खूप मोठा फरक जाणवेल. आता प्रत्येकाला आजपासूनच फरक जाणवायला सुरुवात होईल. कारण मला माहिती आहे, की आपण 4 दिवस लगातार प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही वरदानांची यादी तयार झालेली आहे आणि ती प्रचंड मोठी आहे. कारण आपली स्वप्नच मोठी असल्यानंतर आपल्या वरदानांची यादी तर मोठी असणारच आहे. आणि एवढे ब्लेसिंग्स जर आपल्या जीवनात आहेत, तर आपण त्याचे किती धन्यवाद मानायला हवे. तर चला आजच्या जादूची आठवण. उद्या कोणती जादू करायची आहे हे कधीतरी आजच नक्की वाचून ठेवा. आता उद्याचा चॅप्टर आपल्याला आहे जादूचा दगड. ठीक आहे, येस. मॅजिक रॉक. त्याच्याबद्दल मी सांगणारच आहे. पण काय म्हटलंय, आधी उद्याच्या जादूची आधीच काय करून ठेवा, वाचन करून ठेवा असं म्हटलेलं आहे. आणि कारण त्यातील काही विशिष्ट गोष्टी उद्या तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला करायच्या आहेत. उद्या आपल्याला येस. काही गोष्टी सुरुवात करण्यापूर्वी ना आधी वाचन करा. आपण मुलांना सांगतो ना घरूनच वाचन करून जायचंय, उद्या काय पडवणार आहे, काय शिकवणार आहेत मॅम म्हणून. तर हाच प्रवास आपल्याला पण करायचा आहे. आता जादूची कृती क्रमांक 1. आजची कृती महत्वाची आहे. बघा 2 मिनिट राहिलेले आहेत. आपली कृती संपणार आहे. आज आपण बरोबर प्रॉपर 10 वाजेपर्यंत संपवूया आणि आपली ती तयारी आता झालेली आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा 10 वरदानांची यादी करायची आहे. उद्या सकाळी उठल्याबरोबर ना खूप आनंदाने उठा. आजपर्यंत झाला नसेल इतक्या आनंदात उठा. सर्वात पहिले त्या युनिव्हर्सचे धन्यवाद माना आणि 10 वरदानांची यादी लिहायला घ्या. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते याचे कारण द्या. आता आपण कारण स्पष्टपणे ऐकलेली आहेत बऱ्याचशा गोष्टींची. ती स्पष्ट कारणे द्या. कारण आपण जर निरीक्षण आणि विचार स्पष्ट ठेवलेत ना, तर आपली स्वप्न पूर्ण करण्याची स्पष्टता आपल्यामध्ये येते. म्हणून का मी धन्यवाद करत आहो याचं कारण लिहिणं जरुरी आहे. परत एकदा तुम्ही केलेल्या यादी मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. पहिले लिहायची आहे. पहिले आपल्या डोक्यात विचार आला, नंतर तो आपण लिहिला आणि परत तो वाचला. परत गोष्ट केल्यामुळे काय होतंय, ती आपल्या मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये ती फिट होऊन जाते आणि मग आपली स्वप्न पूर्तता व्हायला सुरुवात होते. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता या वरदानाबद्दल व्यक्त करा. पुढील 27 दिवसामध्ये या जादूच्या कृतीमधील पहिल्या 3 पायऱ्यांचा प्रत्येक सकाळी पुनरुच्चार करा. बघा ज्या 3 पायऱ्या आहेत ना आपल्याला वरदानांच्या, त्या आपल्याला काय करायचंय, त्याचा पुनरुच्चार करायचा आहे. आणि उद्याच्या जादूच्या कृतीबद्दल आजच वाचा. आता उद्या काय होणार आहे हे आजच आपल्याला वाचायचं आहे. कृती क्रमांक 1 कळला का? अभ्यास कळला का सर्वांना? काय करायचं आहे?
10 वरदानांची यादी करायची आहे आणि प्रत्येक वरदान लिहिल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा धन्यवाद, 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 थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3दा लिहायचं. Yes. समजलंय? आणि ते Yes. आनंदाने लिहायचंय. लिहत बापरे, आपण म्हणतो ना मुलांना, अरे हे आजचं होमवर्क पूर्ण कर. मग आई हात दुखतात आहे ग, आज ना मॅमनी खूप लिहून दिलं शाळेमध्ये, आज नाही लिहत ना, असं म्हटल्यानंतर आपण मुलाचा जसा कान पिळतो ना, तसाच आपला स्वतःचा पिळायचा आणि म्हणायचं, उठ लिही, स्वप्न पूर्ण करायची आहेत ना तर उठ, जागा हो, लिही. आणि फिलिंग्सनी लिहायचे, जबरदस्तीने नाही. ही शाळा आहे आनंदाची, ग्रॅटिट्यूडची, म्हणून यात फक्तच आनंद आहे, असणार आहे. येस, Yes, तयार? ma'am. Yes. येस, क्लॅप Yes. करा स्वतः करता. आजचा लेसन पूर्ण झालाय आणि आपण पूर्णपणे तयार आहोत. आणि Yes. आपण बरोबर 10 वाजता संपवलंय. Yes. येस, चला स्वतःला Yes. शाबासकी द्या. स्वतःला थँक्यू, थँक्यू, Thank you. थँक्यू. Thank you. आतापर्यंत जेवढेही या परिस्थितीचे काय खाल्लेत, वार खाल्लेत ना आपण, तेवढेही आता आपले ब्लेसिंग्स काउंट करायला सुरुवात करा आणि बघा मजा. Yes. थँक्यू, थँक्यू श्रद्धा मॅम, सुंदर Thank you so वाचन. much, Sonali ma'am. थँक्यू Thank you आयुष so सर, much. अतिशय मनापासनं खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू मनीषा मॅम, इतकं सुंदर मेडिटेशन घेतलंय आणि खरंच खूप सगळ्यांना शांततेचा अनुभव करून दिल्याबद्दल. या लॅपटॉपचे तर खूप खूप धन्यवाद की इतक्या सगळ्यांना मी सहजतेने बघू शकते आणि सहजतेने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते. या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि ह्या इथे बसलेल्या ऑडियन्सचे, वाव, हे सगळे प्युअर सोल. आणि या सगळ्यांना जो मला आनंद मिळतोय ना, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला, शेअरिंग्स आहे कुणाचं, कुणाला काय प्रश्न आहेत, काय याच्यामध्ये आपल्याला काय कळलेलं नाही, पाठ झाल्यानंतर आपण मुलांना विचारतो, मुलांनो काही अडचण आहे का पाठामध्ये, मुलांनो काही कळलं नसेल तर विचारा, मुलांनो काही शब्द लिहिता आले नसतील तर विचारा, हँड रेज करा, कारण सरावाशिवाय पर्याय नाही, प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आणि मी ना खूप कडक टीचर आहे बरं, मी सराव केल्याशिवाय समोरचं चॅप्टरच घेत नाही. त्याला एका चॅप्टर मध्ये मी पक्का करून टाकते की परत त्याला ते वाचण्याची गरजच पडणार नाही. दुसरं पुस्तक आपण करूया परत, मग जादूचंच पुस्तक एकदा पूर्ण संपवून टाकूया आणि इतकं शिकूया की आपण दुसरं पुस्तक तयार करायला तयार, शिकायला तयार. ओके, चला, माझे छाया विद्यार्थी मॅम खूप हुशार आहे, मला अनम्यूट माहिती करा. आहे. छाया येस, मॅम अनम्यूट करा, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. हा, बोला. बोला छाया मॅडम. अनम्यूट. मैम अनम्यूट मैं कीजिए. आवाज येत आहे तुमचा. अब अनम्यूट कीजिए मैम. म्यूट ना होते सर. माझा आवाज येतोय? हो, Yes, perfect. येतोय, बोला. नमस्कार मॅडम. थँक्यू तुमचे, आयुष सरांचे आणि आमच्या टीमचे पण, ज्यांनी आम्हाला ही एक संधी दिली बसायची आणि हे ग्रॅटिट्यूड लिहिण्याची. हे ग्रॅटिट्यूड एक शब्द लिहिलं ना मॅडम तर असं मॅजिक होतं. आपण जसं तुम्ही एखादा शब्द सांगतात असं लिहायचं तर डोळ्याने आपण काय बघतो ते इमिजिएट पूर्ण एखादं म्हणजे निसर्गाचं एक झाड आलं ना तर पूर्ण ते झाडच पूर्ण डोळ्यासमोर येतात. म्हणजे असे मॅजिक होते माझ्यासोबत तरी. आता तुम्ही म्हटलं ना तेच तर मला आता
जीभ म्हटल्याबरोबर मला, आम्ही शाळेत त्या आमुन्या कामुन्या खायचो ना, ते आंबट गोड, त्याची टेस्ट आली. आणखी गुळाची चिक्की खायचो, अं, तर ती टेस्ट आली. म्हणजे हे लिहिताना जे फिलिंग येते ना, ते खूप मजेशीर आहे मॅडम, खूप छान वाटतं. आणि तो स्पर्श म्हटल्यावर तर मला, मी म्हणजे ते मातीचा सुगंध, पाऊस पडताना तो सुगंध, म्हणजे मला ते असं सगळं, मी 2 मिनिटं लिहायचं विसरून त्याच्यामध्ये निघून जाते आणि पुन्हा येते. म्हणजे खूप बरं वाटतं. म्हणजे तुम्ही एका मिनिटात मला ना, म्हणजे असं एकदम लहानपणात घेऊन जाता आणि लगेच आणून परत लिहायला बसवतात असं वाटतं. त्याच्याबद्दल तुमचे खूप बस. धन्यवाद मॅडम. माझं बालपणच तुम्ही मला म्हणजे गिफ्ट केल्यासारखं वाटतं. तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये माझं बालपण दिसतं मला. त्याबद्दल खूप धन्यवाद वाव. मॅडम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बघा किती छान. आपल्या ना छोट्या छोटी स्वप्न असतात ना आपली. मी वातावरणात रमतेय, मी निसर्गात रमतेय, आणि याच पद्धतीने स्पीडनी तुम्ही समोर गेलात ना, आणि आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी, त्या स्वप्नांसाठी ताकद लावलीत ना ताई, तर आज तुम्ही खरंच त्या स्वप्नांची गगन भरारी घेणार आहात. वाव, हीच तर फिलिंग हवी या छोट्या छोट्या गोष्टीत. आपल्याला ना या छोट्या छोट्या गोष्टीत फिलिंग येत नाही, आणि मोठ्या मोठ्या गोष्टी लिहून ठेवतो आपण. मला बंगला हवाय, मला कार हवी, मला फॉरेन ट्रिप हवी, मला हे हे तर लिहायचंच आहे, हे तर करायचंच आहे आपल्याला. पण ही जी 10 वरदानांची यादी दिली आहे ना, ही सर्वात महत्वाची, ही सर्वात महत्वाची. याच्यातूनच आपल्याला जे विपुलता, अबंडन्स मिळणार आहे ना, ते याच फिलिंगमुळे. व्हेरी गुड, छान. खूप थँक्यू. साधेपणा, भोळेपणा हाच आपल्याला समोर नेतो. नेक्स्ट. चला, थँक्यू. यस, कालीन दीदी अनम्यूट कीजिए. हॅलो, नमस्कार नमस्कार मॅम. ताई. येस मॅम. सर्वप्रथम मॅम तुमचे खूप 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 आभार. ऍक्च्युली इतक्या साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्ही इतकं छान ते पुस्तक समजून सांगताय, आणि डेली लाईफ मध्ये आपण त्याचा कसा एक्सपिरियन्स घेऊ. ऍक्च्युली म्हणजे म्हणजे मी याचं थोडंसं उदाहरण सांगते तुम्हाला, की मला ना नाटकामध्ये काम करण्याची खूप आवड होती. तर प्रत्येक नाटकामध्ये ना मी ते असं अनुभव घ्यायची, ती फिलिंग, की एखादा आनंदाचा रोल आहे, एखादा दुःखाचा आहे. तर आणि म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी सर्वात जास्त नाटक हा जो पॅरामीटर हा खूप एन्जॉय केला. आणि तो नाटक का एन्जॉय केला याच्या मागचं मी नंतर कारण शोधलं. तर त्यातल्या ज्या फिलिंग्स होत्या, त्या रोलमध्ये गेल्यानंतर त्या फिलिंग्स मध्ये जाणं, त्या रोलमध्ये जाणं आणि त्यात रममाण होणं, हे मला खूप आवडायचं. आणि म्हणून मग मी ते एन्जॉय करायची. आता जसं तुम्ही सांगितलं, की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही उठल्यापासून तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्ही धन्यवाद दिलं पाहिजे. तर मग मी ती प्रॅक्टिस मॅडम करते आहे, जेव्हापासून ह्या बुकशी मी कनेक्ट झाले. तर मला असं आणि याने काय झालं, की अवेअरनेस वाढला गोष्टींप्रती, की हा, ही गोष्ट माझ्याकडे आहे. मग मी वर्तमानात राहायला लागले. जे की आपण थोडंसं ऍबसेन्स माइंड मध्ये पण राहतो बऱ्याचदा, की गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण बिलकुल माइंडफुल नसतो. तर तो माइंडफुलनेस आला, की हा, अरे माझं ब्लँकेट याने मला किती छान उबदार झोप दिली, आज माझ्या बेडने किती छान मला झोप आलेली, माझी पिलो किती सॉफ्ट आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ना अवेअरनेस आला, माइंडफुलनेस आला. तर आणि आणि मग हेच तुम्हाला युनिव्हर्सशी पण, ब्रह्मांडाशी पण कनेक्ट करायला लागलं करेक्ट. इझिली. म्हणजे येस. तुम्ही एकदम साध्या पद्धतीने आणि खूप छान प्रकारे कनेक्ट व्हायला लागले. आणि मग तुमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टीचे मग हे करायला लागले रायटिंग्स मध्ये, आणि मग मी खरंच अनुभवायला लागले, की अरे होतंय होतंय, हे असं होतंय होतंय. छोट्या छोट्या गोष्टींची करायची, की हा, मला 1-2 तासाने काहीतरी मला मुलांना भेटायचंय. म्हणजे मुलांनी मला खूप छान रिस्पॉन्स दिलाय, किंवा माझा अप्रेझल इंटरव्ह्यू आहे, मी ते व्हिज्युअलाइज करायची, की माझा अप्रेझल इंटरव्ह्यू एकदम बेस्ट झालेला आहे. आणि माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने पण खूप अप्रिशिएट केलंय. आता अप्रायझल मध्ये खूप अप्रिशिएट करण्यासारखं असं काही नाहीये. पण मी ना अप्रायझल होण्याच्या आधी जवळजवळ 10 दिवस आधी मी हे असं व्हिज्युअलाइज करायची, लिहायची. आणि इनफॅक्ट जेव्हा अप्रायझल झालं, तर झाल्यानंतर जेव्हा एचओडी केबिन मध्ये आम्ही सगळे आलो, तर आमच्या एचओडीने मला पाहून म्हणाले, की मॅडम तुम्ही इतकं छान अप्रायझल दिला म्हणे, की तुम्ही जे जे काही बोललात ना म्हणे, म्हणजे एकही शब्द इकडचा तिकडे नव्हता म्हणे.
आणि ते होण्यासाठी, ते व्यवस्थित पुटअप करण्यासाठी, जे माझं वर्क प्रोफाईल ते पुटअप करण्यासाठी मी त्याचं ग्रॅटिट्यूड करत होती, माझ्या मॅनेजमेंटचं करत होती, जे HR आहे त्यांचं, जे प्रिन्सिपल आहेत ते, हेड ऑफ द डिपार्टमेंट यांचं मी नियमितपणे ग्रॅटिट्यूड करत होती, लिहित होती. आणि ते मी तिथं अक्षरशः अनुभवलं. आणि त्याचं आउटकम हे की सरांनी स्वतःच्या तोंडून इन फ्रंट ऑफ 6-7 फॅकल्टीच्या समोर असं सांगितलं की तुमचं अप्रेझल बेस्ट होतं म्हणे मॅडम. हे एक माझं ग्रेट शेअरिंग ग्रेट. होतं. येस मॅम. आणि आणि मला ना फक्त आणखी एक म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, मे बी आता वेळ मिळेल नाही मिळेल, आश्विन मॅम बरोबर जे तुमचं काही रेसिप्रोकेशन झालं असेल किंवा काही, तर ते तुम्ही कधी शेअर कराल तेव्हा तुम्हाला वेळ असेल. ते बिलकुल आताच म्हणेन बिलकुल, मी. आपण हळूहळू जाऊया. कारण ऍक्च्युली काय आहे ना, आम्हाला हे सगळे अनुभव आले रोज रोज, म्हणजे एकेका सेकंदानी. जसं आता आपण बोलतोय ना, तर मी कधी कधी विचार करते की अशा प्रकारचं शेअरिंग यायला हवं. ऍक्च्युली काय होतंय ना, इथे बऱ्याच जणांनी मॅजिक बुक केलेलं आहे आणि काही सुरुवात पण आहे. पण मी विचार केला की यांना कळत असेल का? म्हणजे आपली माझी जी मराठी जी आहे ना, तर ती पण या सगळ्यांना कळत, कारण हिंदी करून आलेले. पण तुमच्या तोंडातनं मला जे ऐकायचं आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट छान कळते. म्हणजे आत्ता म्हटलेलं अप्रिशिएशन लगेच, म्हणजे प्रत्येक गोष्ट तोंडातून काढल्यानंतर लगेच होतंय. हे काय आहे? युनिव्हर्सचे आम्ही म्हणजे इतके सारे धन्यवाद करतोय ना, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकतोय फिलिंगमध्ये. आता तुमचं जे बोलणं मी ऐकते, ते अगदी तुमची ना शिद्दतनी करताय तुम्ही. अगदी मनापासून करताय. म्हणून तुम्हाला रोज जादू दिसताय. आणि त्या शेअरिंगसाठी हळूहळू आपण एक शेअरिंग जाऊया. आता आपलं सांगत बसलं तर खूप वेळ होऊन जातो. पण येस. काय काय जादू असेल? आता बघा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यासाठी तुम्हाला एक स्टोन आणणं गरजेचं आहे. एक दगड आणणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला आपण रॉक म्हणू. ऍक्च्युली ना, पुस्तकात सांगण्यात आलं असतं, रॉन्डा बर्न सांगू शकल्या असत्या की एखादा हिरा, माणक किंवा काहीतरी. मला तर पुस्तक वाचताना इतका आनंद झाला की धरतीशी, या जमिनीशी रिलेटेड काय सांगितलं आपल्याला. दगड, येस. एक छोटासा, जो हम्म. आपल्या हातात मावेल, वर मुठीत बसेल. मावेल, येस मॅम. हलकासा. मी करते मॅम, आणि तो प्रॅक्टिस करते ती. कुणीही कुणीही हम्म. कुणीही आणू शकतो. ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना इतक्या फील होतात ना, की ती मी उद्या अजून त्याची एक हे सांगेल. त्या गोष्टींचा मी सगळ्यांना तुम्हाला माझा अनुभव सांगेल. एक करता आपण येस. जाऊया. आता येस. येस. बाकीच्यांचे पण शेअरिंग घेऊया. म्हणून सगळ्यांनी ना येस. एक दगड शोधून ठेवा. आणि प्रत्येकाजवळ, ज्यांनी केलेलं आहे मॅजिक बुक त्यांच्याजवळ तर असेलच. पण ज्यांनी आज म्हणजे पहिल्यांदा करतात आहे ना, त्यांनी एक छोटासा स्टोन घ्या. कुठेही आपल्या, बघा शेतामध्ये असेल, असं नाही कुठून तरी बाहेरूनच चालला पाहिजे, खूप शोधायला जायला पाहिजे. आपल्या गावाजवळ नदी असते, नदीवरून आणा. घराजवळ घराच्या बगीच्यामध्ये असतो, कुठूनही आणा. तो छोटा दगड आणा आणि तो हातामध्ये, आपल्याला उद्याची जादू बघायची आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सगळ्यांना कळलंय? येस. आपण येस. हळूहळू समोर जाऊया कालिंदीताई. मी सगळ्या गोष्टी सांगेल. नक्कीच. थँक सो मच. नेक्स्ट. चला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, नमस्कार. माझं शेअरिंग म्हणजे माझा प्रश्न असा आहे की जे ड्रीम लिस्ट बनवली मी, येस. तर ती डिटेल मध्ये बनवायची की फक्त आपले स्वप्न लिहायचे आहेत? नाही, डिटेलमध्ये पण लिहायची आहेत तुम्हाला. आता जर तुम्हाला तेवढं निरीक्षण तुमचं हे झालं असेल, म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकत असणार. तुमचं स्वप्न स्पष्ट आहे तुमच्या समोर की मला हे या पद्धतीचं हवंय. कारण मला ते कशासाठी हवंय, तुम्ही पेजभर लिहिलं तरी चालेल. बघा, सुरुवातीला आम्ही जेव्हा प्रॅक्टिसेस केल्या ना सर, कितीतरी कॉपीज, म्हणजे माझ्या 10-15 कॉपीज ना स्वप्नांनीच भरल्या. ऍक्च्युली काय होतं ना, आपल्याला जितकं डिस्क्राईब करता येईल तेवढ्या फिलिंग्स वाढतात. म्हणून तुम्ही सुरुवातीला, तुम्हाला जर आता फिलिंग्स यायला लागलेले असतील तर डिस्क्राईब करा तुम्ही स्वप्नांना. वाढवा ती स्वप्नांची हे. ठीक आहे? कारण काय होतं, त्यांनी फिलिंग्स वाढतात आपले. फिलिंग्स वाढले ना, ते आपण ती स्वप्न जगायला लागतो.
आणि आपण ती जगायला लागले की लवकर पूर्ण व्हायला लागतं स्वप्न. ज्यांनी आधी केले असेल मॅजिक बुक तर त्यांना डिस्क्राईब करता येईल त्यांनी करावं, आणि ज्यांना नाही येत असेल त्यांनी फक्त आता नावच लिहून ठेवावी, आणि आपण पुढे जेव्हा 13 चॅप्टर येईल तेव्हा आपण डिटेलमध्ये करूया त्याचं असं. मी पहिल्याच वेळेस करत आहे मॅडम. अच्छा, माझं तुम्ही पहिलंच पहिल्यांदा आहे करताय ना? हा, हा. तर तुम्ही स्वप्न लिहा. तुम्हाला जी जी जास्त डिस्क्राईब करता येतील ना, समोर समोर चॅप्टर मोठी होत जातात, बरोबर? तर तुम्ही आता स्वप्न काय आहेत तुमची ती लिहून ठेवा. तुम्हाला त्यात जर डिस्क्राईब करता येत असेल तर तुम्ही करा, ती समोर चॅप्टर्स आहेत आपल्याला. पण जास्तीत जास्त तुम्हाला त्या स्वप्नांमध्ये जगता आलं पाहिजे. ठीक आहे. एक तरी स्वप्न काय करा तुम्ही, आता हळूहळू आपण समोर जाणार, आपल्याला सगळा प्रवास आपल्याला कळत जाणार. पण एक तरी स्वप्न तुम्ही पूर्णपणे तुम्ही ते का बघताय आणि तुम्हाला ते का हवंय हे आवश्यक आहे तुम्हाला माहिती असणं. त्याच्याशिवाय ना आपण स्वप्न ते काय अनुभवू शकत नाही. हा बरोबर. ओके. तर तुम्हाला ते काय करायचे, लिहून ठेवायचे आहे. तुम्हाला जितकी स्वप्न लिहिता येत असतील तितकी लिहून ठेवा आणि पूर्ण झाल्यावर टिक टिक करा. ओके मॅडम. ओके. आणि जादूचा रॉक असं चालते मॅडम? हो हो, चालतो चालतो. हाच आहे जादूचा रॉक, आपल्या घरी सापडलेला. शेतातला. आता तो रॉक आहे, आपण त्याला जादूचं बनवूया. धन्यवाद येस धन्यवाद मॅडम. येस, थँक्यू सर, थँक्यू. नेक्स्ट रुपाली जी. रुपाली ताई. थँक्यू मॅडम जी, थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. नवीन वर्षाचं तुम्ही आम्हाला गॉड गिफ्ट दिलेलं आहे, त्याबद्दल युनिव्हर्सचं आय लव्ह यू युनिव्हर्सल. आज खरंच आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो, कारण की आज आम्हाला मराठीमध्ये शिकायला भेटतंय. जे मी शिकले ते हिंदीमध्ये शिकले, पण एक आपली मराठी भाषा बोली मराठी भाषातून आपल्याला शिकायला भेटतं. तर सोनाली मॅडमचं, श्रद्धा मॅडमचं आणि मनीषा मॅडमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण की आज तुमच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी शिकायला भेटताय मॅडम. म्हणजे खरंच आज आम्हाला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय काय वरदान भेटलेली आहे, आणि त्या वरदानाचं आपण आयुष्यभरात कधीच धन्यवाद मानलेलं नाहीये. म्हणजे आताशी आपण कुठेतरी जसं तुम्ही म्हटलेलं आहे की आपण आताशी 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 1 महिन्याचे, काही दिवसांचे बाळ आहोत. तर खरंच मॅडम, म्हणजे जे आपण सध्याचं आयुष्य जगतोय ते सगळं बॅकमध्ये, आणि आताचं जे आजपासून आपण नवीन जीवन जगतोय, खरंच आज तुमच्यामुळे आज आम्हाला हे नवीन आयुष्य भेटतंय मॅडम. बरं, हे मी इथे जगायला ना भेटतंय. थोडं तुम्हाला थांबवते. थोडं करेक्ट करते. ऍक्च्युली ना हे आमच्यामुळे नाही, तुमचा प्रकाश आहे. मी नेहमी म्हणते, आम्ही काय आहोत, एक निमित्त आहोत. ते स्वतः तुम्ही इतक्या पॉवरफुल आहो ना, आपण प्रत्येक जण, आपल्यामध्ये एक पॉवर आहे, एक शक्ती आहे. ती शक्ती तुमची ना, तुम्हाला मनापासून इच्छा होती हे सगळं करायची, म्हणून मॅजिक पुस्तक आपल्या हातात आलंय, बरोबर आहे. आणि काय होतं, आम्ही पण शिकतच आहोत, तुम्ही पण शिकत आहात, आणि हे शिकून आपल्याला समोर जायचंय, बरोबर आहे. तर स्वतःवरती काम करायचं, स्वतःला. तुम्ही स्वतःला जास्त अप्रिशिएट करा, येस येस मॅडम. जास्तीत जास्त. आज मग काय होणार. तुमच्याकडून आनंद एवढा वाटतोय की आज आम्ही काय 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 केलं पाहिजे, मी असं वाटतंय मला फार. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत मला रात्री झोप जरी आली तरी मला तेच दिसतंय, डायरेक्ट युनिव्हर्सल दिसतंय मॅडम मला. आणि छान, मग ग्रेट. त्याच्यावर मी चांदण्या आणि चांदोबाचं सगळं चित्र लावलेलं माझ्या मिस्टरांनी. आता लाईट वाव, छान दिसतं, असं वाटतं मी छान छान. युनिव्हर्सल झोपलेलं. इतकं सुंदर वाटतं मॅडम. खूप खूप मनापासून मॅडम धन्यवाद. म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात होती आत्ताशी, मला तर आत्ताशी वाटतंय. मला युनिव्हर्स म्हणण्यापेक्षा बघा, तुम्ही स्वतः युनिव्हर्स म्हणा बरं स्वतःला, आणि अजून अबंडन्स वाटेल तुम्हाला. तुम्ही म्हणा, मी स्वतः युनिव्हर्स आहे, म्हणा मी स्वतः स्वतः युनिव्हर्स आहे, युनिव्हर्सल मी आहे. स्वतः युनिव्हर्स आहे, मी स्वतः येस, स्वतः फील करा. येस येस येस. येस. थँक्यू तशी सो छान मच. तयार छान होती मॅडम, खूप छान वाटतंय. छान छान, बिलकुल. आता आकाशाची चित्र लावली ना, आता आपल्याला आकाशात उडायचंय, म्हणजे प्रवासाला सुरुवात होणार. येस. येस. नेक्स्ट. थँक्यू ताई. शारदा जी. मॅम बोला. नमस्कार. नमस्कार सोनाली मॅडम, नमस्कार श्रद्धा मॅडम आणि सर्व नमस्कार टीमना मॅम. नमस्कार. मी मॅजिक रॉक आहे ना, हा दाखवते. मी आधी केलेला आहे,
ओके. हा याची गोष्ट सांगते मी. आधी म्हणजे विजय नायडू सरांचा केला होता मी, त्यांनाही नमस्कार. मग त्यांनी सांगितलं होतं की मॅजिक रॉक आणावं लागेल. मी असंच शोधत शोधत गेली होती की मला मॅजिक रॉक पाहिजे, पण माझ्या पसंतीचाच पाहिजे आहे बा, रेतीमधला. मग मी गेली, मला रेती कुठेच दिसत नव्हती. 2 दिवस तर म्हणजे काही झालं नाही, 2-4 दिवस. आणि नंतर मला अचानक दिसला मॅजिक रॉक. मग मी तो घेतला आणि काही दिवस केला, पण 1 महिन्यानंतर तो हरवला. मग मी परत विचारात पडली की आता आपल्याला याच्यापेक्षा चांगला पाहिजे, बेटर. आता आपल्याला स्पॉट बघा पाहिजे काहीतरी चमक्याचा बा. आता हा नको पाहिजे म्हटलं आपल्याला. पण तो कोण देणार आपल्याला? आपण कुठून आणायचा? कुणाकडे असेल? मग कुठे जावं लागेल? मी असं खूप विचार करायची. मग अचानक मी बाहेर गेली आणि माझी मैत्रीण होती. मग मी असे म्हटलं जाऊ दे, नाही मिळत तर आपण साधाच घेऊ म्हटलं, आता नाही मिळत आहे आपल्याला तर. कारण की माझी प्रॅक्टिस कमी होत होती ना रोजची, मॅजिक रॉकची. मग म्हणे काय शोधताय म्हणे तुम्ही? म्हटलं मला हे दगड पाहिजे. म्हणे ते नको शोधा म्हणे, माझ्याकडे आहे ना, माझा स्पॉट फुटलेला आहे म्हणे, त्याच्यामध्ये आहे म्हणे. म्हटलं असं का? मला खूप आनंद झाला. तुम्ही काय करताय म्हणे घेऊन? म्हटलं नाही, तुम्ही द्या म्हटलं मला. मग ते म्हणे चला म्हणे माझ्या. मग आता त्या ताईने मला सांगितलं की मी देते बा तुम्हाला. मला आनंद खूप झाला. पण मी अजून विचार करायला लागली की मला तर व्हाईटच पाहिजे. मला व्हाईटच पाहिजे, कलर मध्ये आणेल. मग आता मी हिला कसं सांगू की मला कलरच नको पाहिजे आणि व्हाईटच पाहिजे. आणि मॅजिक कसं झालं की तिने 7ची 7 व्हाईटच आणले. पूर्ण व्हाईट. आनंद बघा. झाला. खूपच आनंद झाला मला. वाव. अरे मग आज रोज प्रॅक्टिस करता का तुम्ही रॉकची? हो, करते मी. रोज करते मी. आणि आणि जादू होतात ना? हो, तेच. आधी येस. छोटे छोटे बघा. बनायला लागले. खरंच, आता एक खरंच. मध्ये आधी असं वाटायचं होईल की नाही होईल. आता असं वाटतं नाही, होईलच. हे होईलच असं वाटतं आता. झालंय, झालंय. होईलच नाही, झालंय. झालं. झालं. येस, येस. चला, आता थँक्यू. अजून थँक्यू ताई, थँक्यू. इतका छान आनंद आणि आपल्याला त्या मॅजिक रॉक पासून जो आनंद मिळालाय. आनंदी आनंद आहे आता सगळीकडे. चला, संगीता ताई. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला ताई. हे मॅजिक बुक मी जेव्हापासून करायला लागली मॅडम, तेव्हापासून माझ्यात मॅजिक असं झालं की माझा हा. आत्मविश्वास वाढला आणि माझी बिलीव्ह सिस्टीम खूप स्ट्रॉंग झाली. वाव. त्यात मी आज म्हणजे मी ऑनलाईन मॅजिक बुक ऑनलाईन मागवलं होतं, पण ओके. त्याच्या अगोदर आज मला माझ्या फ्रेंडनी मॅजिक बुक गिफ्ट पण केलं. वाव. त्यासाठी त्याची धन्यवाद. वाव. सुंदर. आणि मला तुम्हाला हे पण सांगायचं होतं की मी मराठीमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, श्रद्धा मॅम नसल्या समजा, तर मी मॅजिक बुक रीडिंग सुद्धा करेन. अरे अरे वा, वा, छान. ग्रेट गुड. ग्रेट. ग्रेट. असे स्वतःहून समोर आलेत ना, तर खरंच छान वाटतं. गुड. हीच आहे मॅजिक बुकची कमाल, की स्वतःतले जे आपल्यातले गुण आहे ना, सुप्त गुण, ते बाहेर काढणार आहे मॅजिक बुक. हो. आणि याच्यातूनच हा प्रवास आपला अगदी सुंदर होणार आहे. थँक्यू, येस. थँक्यू मॅम. सुंदर लोकांच्या सोबतीने सुंदर प्रवास. जादू बुक. वाव, ग्रेट. खूप नेक्स्ट. चला, थँक्यू संगीता ताई. यस थँक्यू, मैम, थँक्यू. एंड करें, हो गया कंप्लीट. चलिए, चलिए, हो गया. चला, आयुष सर, थँक्यू सो मच. यस, थैंक यू मैम. येस. थँक्यू सो मच मनीषा मॅम, सोनाली थँक यू मॅम. मॅम. श्रद्धा मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सगळ्यांनी जे शेअरिंग्स केलेत थँक्यू ना, मनीषा. शेअरिंग्स पेक्षाही ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांना तर आता जे मोठे मोठी स्वप्न ती आपल्याला सांगणार आहे ना पूर्ण झालेली, त्याची ही सुरुवात त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून होतोय ना. वाव, ग्रेट. सगळ्यांसाठी क्लॅप. चला, शुभरात्री सर्वांना. गुड नाईट. गुड शुभरात्री नाईट. मॅम. गुड थँक्यू नाईट. थँक्यू मॅम. गुड थँक्यू नाईट आयुष सर. मॅडम. थँक्यू थँक्यू सो मच थैंक मॅम. यू, थँक्यू थैंक Good यू, आयुष थैंक सर. night यू. to थँक्यू all थँक्यू मॅम. participants. थँक्यू Thank श्रद्धा गुड मॅम. नाईट. थँक्यू आयुष सर. धन्यवाद, you. धन्यवाद मनीषा मैडम. मॅम. शुभरात्री. थँक्यू शुभरात्री. सर्वांचे. Thank you. थँक्यू.